थैंक यू जीसस। फिर से एक बार हम उस प्रभु का धन्यवाद करते हैं आज के दिन के लिए। पुन्हा एकदा आम्ही त्या परमेश्वराचे आभार मानूया आजच्या दिवसासाठी. आज का दिन यहोवा ने बनाया, हम इसमें आनंदित होते हैं। आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंद करावा. आमेन। आमेन. आप लोग सब आनंदित हैं? तुम्ही सर्वजण आनंदित आहात? अपने पड़ोसी को बोलना प्रेज द लॉर्ड, मुस्कुरा कर थोड़ा सा बोलना प्रेज द लॉर्ड। ये हफ्ता शायद हमारे जीवन का एक कठिन सप्ताह होगा। कदाचित हा मागील जो आठवडा आहे तो आमच्या जीवनामध्ये अतिशय कठीण असा आठवडा असेल. बहुत सारी खबरें हमारे कानों में आई, आणि बऱ्याचशा बातम्या आमच्या कानापर्यंत पोहोचल्या. कुछ खबरें बुरी आई, काही वाईट होत्या, कुछ खबरें अच्छी आई। काही चांगल्या होत्या. जो बुरी खबरें आई हम एकदम निराश हो गए जेव्हा वाईट बातम्या आल्या तेव्हा आम्ही निराश झालो और हम टूट गए आणि तुटून गेलो. और हमें लगा कि अब पता नहीं कैसा होगा। आणि मग आम्हाला असं वाटलं की आता माहित नाही काय होईल, कसं होईल. हम एक जीवन की यात्रा में हैं आणि आम्ही सर्वजण एका जीवन यात्रेमध्ये और आहोत. जब ये जीवन की यात्रा करते हैं कि रोज हमारा अच्छा दिन नहीं होगा, आणि मग ज्या वेळेस आम्ही या जीवन यात्रेमध्ये असतो तर रोजच काही आमचा चांगला दिवस असेल असं नाही. कभी कभी ऊपर कभी कभी नीचे, कधी वर कधी खाली. और हमारी ये जीवन यात्रा है। आणि आमची ही जीवन यात्रा आहे. जब इस जीवन यात्रा में हम चलते हैं आणि जेव्हा या जीवन यात्रेमध्ये आम्ही चालतो इस प्रकार से, या प्रकारे, तभी तो समझेगा कि हमारा परमेश्वर जीवित परमेश्वर तेव्हाच है। तर कळेल ना की आमचा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे वो कैसा अनुग्रह देता है। आणि तो कशी कृपा देतो. इसलिए बाइबल में लिखा है, आणि म्हणून बायबलमध्ये असं लिहिलंय, स्तोत्र संहिता 30 अध्याय के अंदर स्तोत्र संहिता 30 मध्ये और 11 वचन में लिखा है, आणि 11 वचन, तूने मेरे लिए विलाप को नृत्य में बदल डाला। आणि तू माझ्या दुःखाला नृत्यामध्ये बदललेला आहे. तूने मेरे टाट उतरवा कर मेरी कमर में आनंद का पटका बांधा, आणि तू माझे गोंताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहे. ताकि मेरी आत्मा तेरा भजन गाती रहे याकरता की माझी आत्मा तुझं भजन गात राहील और कभी चुप ना रहे। आणि ते कधीही शांत बसणार नाही. हे मेरे परमेश्वर यहोवा, हे माझ्या परमेश्वर आहे, माझा यहोवा, मैं सर्वदा तेरा धन्यवाद मी करता सर्व रहूंगा। काळ तुझे उपकार स्मरण करत राहील. परमेश्वर क्या करता है? परमेश्वर काय करतो? हमारे विलाप को, आमचा जो विलाप आहे, विलाप का मतलब समझते हैं? विलाप याचा अर्थ कळतो का? विलाप का मतलब होता है दुख, विलाप याचा अर्थ दुःख, विलाप का मतलब होता है निराशाएं, विलाप याचा अर्थ निराशा, विलाप का मतलब होता है रोना। विलाप याचा अर्थ रडणं. और आदमी कब रोता है? आणि मनुष्य केव्हा रडतो? निराशा में कब आता है? निराशेमध्ये केव्हा येतो? जब उसके कान में खबर आती है कि तेरे जीवन में एक बुरा होने वाला जेव्हा त्याच्या कानावरती एखादी बातमी येते की तुझ्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडणार आहे है और तेरे जीवन में बड़ी यातनाएं आने वाली आणि हैं। तुझ्या जीवनामध्ये मोठ्या यातना येणार आहेत. ये खबर हमें आती है, आणि जेव्हा ही बातमी आमच्याकडे येते, लेकिन मैं आज आपको बताना पण चाहता हूँ, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हम ऐसे प्रभु के उपस्थिति में हैं आम्ही अशा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत जो हमारे विलाप को नृत्य में बदल जो रहा आमचा विलाप नृत्यामध्ये बदलणारा आहे. है। नृत्य का मतलब क्या होता है? नृत्य याचा अर्थ काय? नाचना, नाचणं. नाचना। नाचणं आहे. नृत्य का मतलब होता है नाचना। नृत्य याचा अर्थ नाचणं. लोग अलग अलग तरह से नाचते हैं, लोक वेगवेगळ्या नाचतात, अलग अलग कारणों से नाचते हैं, वेगवेगळ्या कारणांमुळे नाचतात. लेकिन उनका जो कारण होता है सीमित होता है। पण त्याची जी कारणं आहेत ती मर्यादित असतात. 1 घंटे का नाचना होता है, 1 तासाचं नाचणं असतं. पता नहीं कौन कौन से गाने पे डांस करते माहित हैं नाही कोणकोणत्या गाण्यावरती नाचतात, और कैसा नाचते हैं, कसं नाचतात, हमें मालूम है। आम्हाला माहित जब आहे. इस दुनिया को देखते हैं जेव्हा आम्ही या जगामध्ये पाहतो सिर्फ 1 घंटे का नाच होता फक्त है, 1च तासाचा नाच. लेकिन जब हम प्रभु के ऊपर विश्वास जेव्हा करते आम्ही देवावर विश्वास हैं, ठेवतो, यीशु के ऊपर विश्वास करते हैं, परमेश्वर और ईश्वर विश्वास ठेवतो, हमारा 24 तास है, घंटे हैं, वो आनंद में बदल आणि जाता है। 24 तास आमच्या आनंदामध्ये बदलतात. फिर कैसे भी खबरें क्यों ना हो, मग कशा का बातम्या येईनात, हम आनंद करेंगे। आम्ही आनंदच करणार. क्यों करेंगे मालूम है? का करणार माहितीये का? क्योंकि जिस पे हमारा भरोसा है कारण ज्याच्यावर आमचा भरोसा वो आहे पूरा नियंत्रण करता तो पूर्ण परमेश्वर। नियंत्रण करता परमेश्वर आहे. इसलिए भजन संहिता में लिखा है, आणि म्हणून स्तोत्र संहितामध्ये लिहिलेलं आहे, 46 में लिखा है, 46 मध्ये लिहिलेलं आहे, हमारा परमेश्वर हमारा स्वर्ण स्थान और बल है। परमेश्वर आमचा आश्रय आणि आमचं सामर्थ्य आप आहे. कहेंगे मेरे पीछे, माझ्या मागे बोला, परमेश्वर परमेश्वर हमारा हमारा शरण स्थान शरण स्थान और बल है। और बल है. संकट में संकट में अति सहज से अति सहज से मिलने वाला सहायक है. कैसे? संकट में संकटामध्ये अति सहज से, आणि सहज रीतीने, अति बोला, अति सहज से। अति सहज रीतीने. पड़ोसी को बोलना अति सहज से। अति सहज का मतलब क्या होता है मालूम? कठिनाई नहीं करनी पड़ती, एकदम आराम से। एकदम सहजरित्या. तो पड़ोसी को बोलना आराम से,
क्या करता है? परमेश्वर क्या करता है? सहायता देता है, सहायता करतो, सहायता करता है। सहायता करतो. इतनी देर में तो मोबाइल भी जाता नहीं, एवढ्या लवकर तर मोबाईल पण पोहोचत मोबाइल नाही, का कांटेक्ट होता नहीं, मोबाईलवर कॉन्टॅक्ट होत नाही. जितनी जल्दी हमारे परमेश्वर का हो जाता जितक्या है। जवळ, जितक्या लवकर आमच्या परमेश्वरासोबत होतं. मोबाइल का नेटवर्क बंद हो सकता है, मोबाईलचं नेटवर्क डाऊन होऊ शकतं, कुछ देर के लिए नेटवर्क चले जाता है काही वेळेसाठी नेटवर्क निघून और जातं वो गोल गोल घूमता रहता है। आणि मग ते गोल गोल होत राहतं. हमारा प्रभु गोल गोल नहीं घुमाता, आमचा परमेश्वर गोल गोल फिरवत बसत गोल नाही, गोल नहीं घुमाता, गोल नाही अति फिरवत, सहजता से शक्ति प्रदान करता पण है। अगदी सहज रीतीने सामर्थ्य देतो. वो सहायक है। तो सहाय्यक आहे. सहायक का मतलब समझते हैं? सहाय्यकेचा अर्थ कळतो का? सहायता करने वाला। सहाय्यता करणारा. और जब हमारे दुख में अगर कोई व्यक्ति आता है, हमें हमें सांत्वन देता, बड़ा अच्छा लगता आणि है जेव्हा हमें। आमच्या दुःखामध्ये एखादा व्यक्ती आम्हाला सांत्वन द्यायला येतो तेव्हा असं आम्हाला फार बरं वाटतं. और वो परमेश्वर तो तुरंत तुरंत तुरंत, अभी सुंदर गाना गाया मेरे ये टीम ने, पल्ला तेरा फड़ लिया, है ना? पल्ला तेरा, फडे आते. हाँ अच्छा फड़ी आते हैं, पंजाबी थोड़ी थोड़ी आते हैं आपने। पल्ला का मतलब समझते हैं? पल्ला का मतलब होता है पल्लू, पकड़ना उसके कपड़े। हमें मालूम 12 साल की स्त्री ने क्या पकड़ा? कपड़ा पकड़ लिया उसका, और क्या हुआ? सहजता से उसको सहायता मिली। आणि सहज रीतीने तिला सहाय्य मिळालं. सहायता मांगने के लिए डॉक्टरों के पास में भागे। सहायता मागण्यासाठी डॉक्टरांकडे धावले. डॉक्टर कहते तेरी रिपोर्ट बोलती है डॉक्टरांचा रिपोर्ट असं सांगतं, काय खरं, काही दिवसाची पाहुणी आहे, पाहुणा है, अच्छा भला इसको खिलाओ पिलाओ। लेकिन जब प्रभु के हाथ में आते हैं ना, तो यहाँ दूसरा वचन कहता है, इस कारण हमको कोई भय नहीं, चाहे पृथ्वी उलट जाए और पहाड़ समुद्र के बीच में डाल दिए जाएं, चाहे समुद्र गरजे और फैन उठाए और पहाड़ उसकी बाढ़ से कांप उठे। एक नदी है जिसकी नहरों से परमेश्वर के नगर में अर्थात परम प्रधान के पवित्र स्थान में आनंद होता है, और परमेश्वर उस नगर के बीच में है, वह कभी टलने का नहीं, पौ फटते ही परमेश्वर उसकी सहायता करेगा। अब समुद्र गर मराठी में पढ़ते हो। म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. त्या नगरीच्या ठाई देव आहे, ती ढळावायची नाही. प्रभात होताच देव तिला सहाय्य करेल. प्रभात होताच, प्रभात का मतलब क्या है? जब सुबह होती है। प्रभात म्हणजे जेव्हा सकाळ होते, प्रभु कहता है, प्रभू म्हणतो, मैं तेरी सहायता के लिए खड़ा हो मी जाऊं। तुझ्या सहायतेसाठी उभा आहे. जब तू उठेगा भी नहीं ना, जोपर्यंत तू उठला देखील नसेल उससे ना, पहले मैं तेरी सहायता के लिए खड़ा त्याच्या हो जाऊं। अगोदरच मी तुझ्या सहायतेसाठी उभा आहे. आमेन। मेरे विलाप को कैसे बदलेगा? माझ्या विलापाला कशामध्ये बदलेल? नृत्य में, बोलो नृत्य में, नृत्यामध्ये, नाच में, नाचामध्ये. डांस में। तो अब मेरे साइड में क्या हो रहा है मुझे कोई मतलब नहीं है। मग आता माझ्या बाजूला काय घडतंय मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मेरे कान के पास में क्या खबरें आ रही हैं मुझे कुछ नहीं मालूम। माझ्या कानावर काय बातम्या येतात मला त्याचं काही घेणं देणं मुझे नाही. इतना मालूम है, मला एवढंच माहित आहे, अति सहजता से सहायता देने वाला मेरे साथ है। अति सहजपणे सहायता देणारा माझ्या सोबत आहे. आमेन। आमेन. पड़ोसी को बोलो डरना नहीं, किसी खबर से डरना नहीं, प्रभु रास्ता निकालेगा। प्रभु रास्ता समुद्र में से रास्ता निकाल सकता, जंगल से रास्ता निकाल सकता, पता नहीं कहां से रास्ता निकाल सकता। तो आज भी सब जगह से रास्ता निकालने का सामर्थ्य उसका है। आमेन. आमेन. प्रभू समुद्रामधून, जंगलामधून रस्ता काढणारा तर आजही तो समर्थ आहे, सर्व गोष्टीतून, परिस्थितीतून आमच्यासाठी रस्ता काढण्यासाठी. वो बदला नहीं है। तो बदललेला नाहीये. डामरी रास्ता करने के लिए कितने कितने दिन लगते हैं? आणि डांबरी रस्ता बनवण्यासाठी कितीतरी दिवस लागतात, कंक्रीट का, सीमेंट का रास्ता बनाने के लिए कितने दिन लगते हैं? आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यासाठी कितीतरी दिवस लागतात. लेकिन प्रभु ने एक बार देख लिया ना, पण परमेश्वराने एकदा पाहिलं ना, समुद्र को भी रास्ता करना पड़ता है। समुद्राला सुद्धा रस्ता द्यावा लागतो. उसके लिए टाइम नहीं लगता, त्यासाठी वेळ लागत उसके लिए नाही, टाइम नहीं लगता है। वेळ नाही लागत. जंगल से रास्ता खड़ा कर देता है। जंगलामधून रस्ता उभा करतो, वो सहजता हमारे साथ है। आणि ती सहजता आपल्या सोबत आहे. तो पड़ोसी को बोलना, विलाप मत करना। पड़ोसी को बोलना, भैया विलाप में है क्या? तो आज प्रभु नृत्य में बदलेगा। आमेन. आमेन.
कोई खुश नहीं है। आज संडे है, आज रविवार है। मेरे भाई बहन ऑनलाइन देख रहे हैं, धन्यवाद आप देख रहे हैं, आप घर में हैं और आज प्रभु आपके साथ वहाँ पे भी है जो यहाँ पर है। आणि प्रभू जे ऑनलाईन पाहत आहेत त्यांच्यासोबत देखील आहे, जो इथे आहे तो सर्वत्र आहे. तो हम गाएंगे गाऊयात. हमेशा आनंद, पर चेहरे पे पड़ोसी के दिखता है क्या आनंद? शेजाऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय का पहा. उनको बोला डरना नहीं, त्यांना सांगा घाबरू नका. होने तो पृथ्वी अलती पलती झाली कोई प्रॉब्लम, आताच वाचलं ना, पृथ्वी उलथी पालथी झाली तरी काय हरकत नाही. कोई भी समस्या आने दो, कुठलीही समस्या येऊ द्यात, कोई बात नहीं, काय हरकत नाही. आप क्यों खड़े, आ जाए अंदर, डरना नहीं है, भियायचं नाहीये. प्रभु रास्ता खोलेगा, प्रभू रस्ता काढणार प्रभु आहे. रास्ता बनाएगा, प्रभू मार्ग काढणार आहे. हमारे लिए परमेश्वर लोगों को खड़ा करेगा, आमच्यासाठी परमेश्वर लोकांना उभं करेल, हमारे लिए खड़ा करेगा, आमच्यासाठी उभं राजाओं करेल. को लेकर आएगा प्रभु, राजांना घेऊन येईल परमेश्वर अद्भुत रीति से काम करेगा आणि प्रभु, अद्भुत रीतीने काम तो वो परमेश्वर खुद हमारे करेल. साथ है, तो परमेश्वर आमच्या सोबत इससे आहे कभी भी डरना नहीं आणि है। म्हणून कधी घाबरू नका. पृथ्वी अलती उलट हो गई चलेगा, आणि पृथ्वी उलथी पालथी झाली तरी चालेल, समुद्र ने गर्जना किया चलेगा, समुद्राने गरजला तरी चालेल. गर्जना को रुकाने वाला परमेश्वर है, गर्जना थांबवण्यासाठी परमेश्वर आहे वो मेरे साथ है, आणि तो माझ्या सोबत वो आहे. मेरे साथ है, तो माझ्या सोबत वो आहे. मेरे साथ तो है, माझ्या सोबत आहे अति सहजता से वो रास्ता आणि निकालेगा। अति सहजपणे तो रस्ता काढेल. आप हमें समझेगा भी नहीं कभी रास्ता निकल आणि गया, आम्हाला कळणार देखील नाही की रस्ता कधी निघाला, कभी हमें समझेगा भी नहीं है, आणि आम्हाला कळून देखील येणार और जब नाही. रास्ता निकल जाएगा आणि जेव्हा रस्ता निघेल ना, हमारा चेहरा एकदम आनंदित हो जाएगा। आमचा चेहरा एकदम आनंदित होऊन इसलिए जाईल. तो उसने कहा आणि म्हणून तो म्हटला, तेरे विलाप को बदल दूंगा, मी तुझ्या विलापाला बदलेल, तेरे विलाप को बदल दूंगा। मी तुझ्या विलापाला बदलेल. और ये कोई इंसान नहीं है, आणि हा कुठला मनुष्य नाहीये, ये कोई मेडिसिन नहीं हे है, कुठलंही औषध नाहीये, ये कोई मनुष्य नहीं है, हा कुठला मनुष्य नाहीये, ये परमेश्वर है, हा परमेश्वर आहे. ये परमेश्वर है। हा परमेश्वर आहे. और वो 1-2 घंटे के लिए आनंद नहीं देगा, आणि तो फक्त 1-2 तासापुरता आनंद देणार असं हमेशा नाही, के लिए आनंद देगा। तर नेहमीसाठी सदा सर्वदा. लेकिन आनंद करने के लिए आना चाहिए, पण आनंद करता यायला पाहिजे. आनंद तो दे दिया है प्रभु ने, आनंद दिलाय परमेश्वराने, लेकिन आनंद करने के लिए आना चाहिए। पण आनंद करता यायला पाहिजे. आनंद कैसे करना है? आनंद कसा करायचा? कोई बात नहीं, खबर आई, कोई बात नहीं, हालेलुया, प्रभु संभाल लेगा। बातमी आली, काय हरकत नाही, प्रभू सांभाळून घेईल. अरे मेरे साथ में ऐसा हुआ ये हफ्ता, आणि माझ्यासोबत असं झालं या आठवड्यात, कोई बात नहीं, प्रभु संभाल लेगा। काय हरकत नाही, प्रभू सांभाळून घेईल. लेकिन हमारे जीवन में जब होता है, पण जेव्हा आमच्या जीवनामध्ये हे घडतं, हमारा चेहरा एकदम लाल हो जाता है। आमचा चेहरा लाल होऊन जातो. सहज हम मनुष्य होगा, मनुष्य आहोत, होणार आहे, लेकिन ये बात भी ध्यान रखना पण है, ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची प्रभु हमारे साथ है, की प्रभू आमच्या सोबत आहे. प्रभु हमारे साथ है। प्रभू आमच्या सोबत आहे. आमेन। आमेन. थोड़ा चेहरे पे मुस्कुराहट ला। चेहऱ्यावर थोडंसं हास्य असू द्यात. कुछ लोग ऐसे टेंशन में बैठे हैं, काही लोक फार टेन्शन मध्ये बसलेले असतात ऐसा लग रहा है अभी भी बोझ बैठा है। आणि असं वाटतं की अजूनही ओझं घेऊन बसले. आर्थिक परिस्थिति भी संभालने के लिए प्रभु समर्थ है, आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी परमेश्वर हर एक समर्थ चीज आहे. संभालने के लिए प्रभु समर्थ है। प्रत्येक गोष्टी सांभाळण्यासाठी तो समर्थ आहे. आमेन। आमेन. तो आनंद करो, आनंद करा, आनंद करो। आनंद करा. अब पड़ोसी को बोलना, अब पृथ्वी अगर पलट भी जाएगी तो डरना मत। मुझे कोलगेट का एड बड़ा अच्छा लगता है, क्लोज, बड़ा अच्छा लगता है। क्यों मालूम? का माहितीये का? स्माइल, हास्य आहे त्याच्यामध्ये, उसमें हंसी है। त्याच्यामध्ये हास्य आहे. आमेन। आमेन. और ये 2 मिनट का ऐड नहीं देता प्रभु, आणि परमेश्वर काही दोन मिनिटाच्या जाहिरात नाही दाखवत, ये हमेशा का है, तर तो नेहमीसाठी आहे, हमेशा के लिए। नेहमीसाठी. आमेन। आमेन. करेंगे आनंद हम लोग। आनंद करायचा का? शरीर में थोड़ा सा दर्द है दादा, शरीरामध्ये थोडंसं वेदना आहेत दादा, गला भी दुख रहा है, गळा पण दुखतोय थोडा, और खबरें भी डेंजर आई है आणि फार भयानक बातम्या येत आहेत कानावर. हमारे आंखें ऐसे हो गई, ऐसे। कोई बात नहीं, काय हरकत, उसको साइड में रखेंगे, बाजूला ठेवा. और जो नृत्य में बदलने का सामर्थ्य रखता है ना, उसको सामने लाएंगे। आणि जो नृत्यामध्ये बदलण्याचं सामर्थ्य ठेवतो त्याच्याकडे आम्ही लक्ष लावूया. खुश है आप? पड़ोसी को बोलो, विचारा, खुश आहात का? पड़ोसी को बोलो, मैं खुश हूँ, त्याला सांगा मी खुश आहे, मैं खुश हूँ, मी खुश आहे, मैं खुश हूँ। मी खुश आहे. बाहर से मत दिखाओ खुश, अंदर से दिखाओ, बाहेरून नका दाखवा, आतून खुशी, अंदर से दिखाओ, अंदर से बाहर आना चाहिए आनंद। आतून बाहेर यायला पाहिजे आनंद. कब आएगा मालूम?
केव्हा येईल माहितीये का? जब मेरा ये विश्वास होगा जेव्हा माझ्यामध्ये विश्वास असेल यीशु जीवित है, की येशू जिवंत आहे, यीशु जीवित है येशू जिवंत आहे और हर एक सिचुएशन को नियंत्रण करने का आणि सामर्थ्य रखता प्रत्येक सिच्युएशन परिस्थितीला नियंत्रित करणारा तो आहे. है. मेरे जीवन में मैं जब समस्या आती है ना, माझ्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येतात ना, मैं बधिर बन जाता हूँ. मी बधीर होऊन जातो. बधिर हो जाता हूँ. लोग मुझे बधिर बोलते हैं, बधिर 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 चंद नाम रख दिया मेरा. क्यों मालूम है? का माहितीये का? वो सिचुएशन आती है ना, परिस्थिती येते ना, कुछ फर्क नहीं पड़ता. काही फरकच नाही पडत. क्यों मालूम है? का माहितीये का? जो फर्क पाड़ने वाला है ना, उस सिचुएशन पे वो मेरे साथ में है. कारण त्या परिस्थितीमध्ये फरक पाडणारा माझ्या सोबत आहे. वो मेरे साथ में है. तो माझ्या सोबत वो आहे सब नियंत्रण कर लेगा. वो सब कुछ नियंत्रण में कर आणि तो लेगा. सगळं नियंत्रणामध्ये ठेवेल. आमेन. आमेन. इसलिए हम लोग हमेशा हंसते रहते हैं. आणि म्हणून आम्ही नेहमी हसत राहतो. विलाप नहीं करते. आम्ही विलाप नाही करत. थोड़ा टेंशन आता है, ओ फिर याद आता है, नहीं प्रभु साथ में है ना, थोडंसं टेन्शन येतं, मग लक्षात येतं नाही परमेश्वर सोबत आहे ना, प्रभु यहाँ पे मारता है. तर मागे मारतो मग मैं हूं ना. परमेश्वर. मी आहे ना. ओ थैंक यू लॉर्ड, मग धन्यवाद येशू, तू तो सर्व समर्थ है. तू तर सर्व समर्थ फिर आहे. हम हंसने लगते हैं मग आम्ही और नाचते हैं. आणि नाचतो. हमेशा आनंद है, हमें यीशु देता है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. आमेन. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया आनंद है, ओए. हालेलुया आनंद है, आमेन. हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हे, हे. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है. एक बहन बोलती है मेरी शादी टूट गई. एक बहीण म्हणत होती की माझं लग्न तुटलं. आनंद बस खत्म. आनंद आप संपला का आनंद? जिसको करना है करो, नहीं करना मत करो. हमने तो बता दिया है प्रभु को. करायचं तर करा, नाही तर करू नका. आम्ही तर सांगितलं. बोले साहब शादी टूट गई, आणि मग ती बहीण म्हटली माझं लग्न तुटलं. अब क्या करें? आता आम्ही काय करू? क्या करें? काय करायचं? लड़का देखने आया तो रिजेक्ट कर दिया. लडका आला होता बघायला आणि त्यांनी नकार दिला. एक नहीं चार चार आए, सबने रिजेक्ट कर दिया. एक नाही 4-4 जणांनी नकार दिलाय. क्या करे दादा? काय करायचं? आनंद करो. आनंद कर. प्रभु योग्य समय योग्य चीज लेकर आएगा. प्रभू योग्य वेळेला योग्य गोष्ट घेऊन येईल. योग्य समय में योग्य समय योग्य चीज. योग्य गोष्ट. उसका ध्यान 24 घंटे हमारे ऊपर है. त्याचं लक्ष 24 तास आमच्याकडे लागलेलं आहे. जो भी होता है होने दो. जे होतं होऊ देत. बाजू वाले को जो होता है होने दे. शेजारी म्हणा जे होतं ते होऊ देत. डर मत, घेऊ नका. मैं तो आनंद करूंगा. मी तर आनंद करणार आहे. अपने पको तले मुझको छुपा कर संभालता रहेगा. आमेन. अपने पगों तले मुझको छुपा कर संभालता रहेगा. उसका वचन है आत्मा का तलवार वही है. आमेन. उसका वचन है आत्मा का तलवार मार्ग वही है. हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है. बोलो. हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. स्तुति करते रहें. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है,
हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है हम तो आनंद करते रहेंगे यीशु देता है, चाहे कुछ भी हो जाए। आओ मिलकर उसकी स्तुति करें हम तो आराधना करते रहेंगे आओ मिलकर उसकी स्तुति करें चाहे कुछ भी हो जाए मेरे जीवन में। हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, आराधना में आराधना में सामर्थ है, आनंद है, आराधना में ताकत है। आनंद है सिर के ऊपर सबके ऊपर चलते जाएंगे, आमीन। सिर के ऊपर सबके ऊपर चलते जाएंगे, शैतान की सारी शक्तियों को जीतने का अधिकार मुझको है, हमको अधिकार है। शैतान की सारी शक्तियों को जीतने का अधिकार मुझको है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हम तो आनंद करेंगे हालेलुया आनंद है, कुछ भी हो जाए। हालेलुया आनंद है, हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर करें, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम। स्तुति में क्या है मालूम है? स्तुतीमध्ये काय आहे माहितीये का? यूरियो की दीवार को गिराने का सामर्थ्य। यरीहोची भिंत तोडण्याचं सामर्थ्य आहे। स्तुति क्या है मालूम है? स्तुती काय आहे माहितीये का? जेलों के दरवाजे को खोलकर रखने का सामर्थ्य रखता है, बंधन को तोड़ने का सामर्थ्य रखता है। बंधन तोडण्याचं सामर्थ्य ठेवतं, वो आराधना है, ते आराधना आहे और आराधना वही करता है जो आनंद करता है। आणि आराधना तोच करू शकतो जो आनंद करतो। क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि मुझे मालूम है कारण मला माहित आहे मेरे विलाप को वो नृत्य में बदलता माझ्या विलापाला तो नृत्यामध्ये बदलणारा है, नृत्य में परमेश्वर बदलता है, नृत्य में बदल देता है। हमेशा आनंद करते रहें, म्हणून नेहमी आनंद करा, कुछ भी हो जाए काही होऊ देत आनंद करो। आनंद करा। सिंह और अजगर को तोड़ने का अधिकार मुझे है। सिंह आणि अजगराला तुडवण्याचा अधिकार मला आहे। अच्छा, आनंद तो दे दिया है प्रभु ने, अच्छा, आनंद तर परमेश्वराने दिला, करने आना चाहिए, तो करता यायला पाहिजे, करना आना चाहिए। करता यायला पाहिजे। और किसको करना है आनंद? आणि कुणाला करायचा आनंद? मेरे पड़ोसी को नहीं, माझ्या शेजाऱ्याला नाही, मुझे खुद करना है, मला स्वतःला करायचं, मुझे खुद करना है। मला स्वतःला वो करायचं। आना चाहिए आनंद करना, त्यामध्ये आनंद करणं यायला पाहिजे, सिचुएशन में आनंद करना आना चाहिए। परिस्थितीमध्ये आनंद करता यायला जब हवा। रास्ते बंद हो जाए तब आनंद कर जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आनंद करता यायला हवा। परिस्थितियों में आनंद करते आना चाहिए। परिस्थितींमध्ये आनंद करता यायला हवा तब प्रभु का सामर्थ्य को देखा, आणि तेव्हा परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही पाहू, तब प्रभु के अनुग्रह को देखा। तेव्हा देवाची कृपा आम्ही पाहू। गॉड ब्लेस यू। प्रभु को आशीष दे, प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो, प्रभु आपको आशीष दे। प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो। आइए हम प्रभु के वचनों की ओर जाएं या आपण परमेश्वराच्या वचनांमध्ये जाऊया। और हम कई दिनों से देख रहे हैं कि आत्मिक युद्ध किस प्रकार लड़ा जाता है। आणि काही दिवसांपासून आम्ही पाहत आहोत की आत्मिक युद्ध कशा प्रकारे लढलं जातं शैतान के कैसा कैसा षड्यंत्र वो रचता है आणि सैतान जो आहे कसं षडयंत्र रचतो हमारे जीवन को गिराने के लिए, आमचं जीवन पाडण्यासाठी, हमारे जीवन को बर्बाद करने के लिए। आमच्या जीवनाचा विनाश करण्यासाठी, वो उसका एक योजना हमारे लिए है, आणि त्याची एक योजना आमच्यासाठी आहे हमारा नाश हो जाए। की आमचा नाश व्हावा। इसलिए वो अलग अलग चाल खेलता है आणि म्हणून तो वेगवेगळ्या चाली चालतो कि मनुष्य को किसी भी तरह वो नीचे गिरा दे। की कशा प्रकारे त्याने मनुष्याला खाली पाडावं। इसलिए पहले उसके शैतान के षड्यंत्र को हमने देखा। आणि म्हणून पहिलं सैतानाचं षडयंत्र आम्ही पाहिलं वो परमेश्वर की आज्ञा को पालने नहीं देता। की तो परमेश्वराच्या आज्ञा पाळू देत नाही। और अगर आप नए रीति से आप इस बात को सुन रहे तो आप पहले वीडियो में जाकर इसको देख आणि सकते हैं। नव्यानं जर तुम्ही आज पाहत ऐकत असाल तर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता। फिर हमने देखा कि वो अक्षमा में रखता है। आणि मग आम्ही पाहिलं की तो अक्षमेमध्ये ठेवतो। और आज हम देखेंगे कि वो लोगों के जीवन के अंदर, हमारे जीवन के अंदर क्रोध को निर्माण करता है। क्रोध, राग। आणि आज आम्ही पाहणार आहोत की तो लोकांच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये क्रोध उत्पन्न करतो गुस्से को वो उपजाता है। आणि रागाला तो वाव देतो।
और ये जीवन के अंदर बड़ा खतरनाक है। आणि जीवनामध्ये हे फार भयानक आहे. आज इसी बात को लेकर हम आगे बढ़ेंगे, आज हीच गोष्ट घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. लेकिन उससे पहले पण त्या अगोदर अपने मनों को तैयार आपलं मन तयार करूया, करें, अपने विचारों को तैयार आपले करें। विचार तयार करूया तो आइए मेरे पीछे सच्चे मन से कहें। आणि मग खऱ्या मनाने आम्ही त्यांच्या मागे अगर बोलूया. आपकी बाइबल है तो बाइबल को ऊपर उठाएं, बायबल आहे तर बायबल हातामध्ये वर घ्या, नहीं तो अपने हाथ को अपने हृदय पर रखें नाहीतर मग आपला हात आपल्या हृदयावरती ठेवूयात और मेरे पीछे कहें, आणि मागे बोलूयात. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। वो मेरे लिए है. मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा जो है, इसमें लिखा है, जो उसमें लिखा जो है इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकती हूँ. परमेश्वर की परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा मेरे लिए है। मेरे लिए है. आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा. मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकारती हूँ. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल, प्रबल, हर एक हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से भी बहुत चौका है, बहुत चौका है. और प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा को और गांठ गांठ और गाढ़ गाढ़ और गुदे गुदे को और गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है, छेदता है. और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है। जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार मेरे विचार सतर्क है। सतर्क है. मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु की वचनों को वचनों को स्वीकार करने के लिए। स्वीकारने के मैं वो नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, जो अब हूँ. मैं बदल मैं जाऊंगा बदल जाऊंगी यीशु के नाम, यीशु के नाम में, यीशु के नाम। यीशु के नाम में. इसलिए अपने जीवन में हम अपने शत्रु को पहचाने, ये सबसे महत्वपूर्ण बात हमारे जीवन में है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शत्रूला ओळखणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. हमारा एक शत्रु है, आमचा एक शत्रू आहे ये कोई मनुष्य नहीं है, आणि तो कुठला मनुष्य ये नाहीये, एक अदृश्य शक्ति है तर ती एक अदृश्य शक्ती आहे जो दिखती नहीं है, जी दिसत नाही, जो मनुष्य के जीवन में काम करती है। पण ती मनुष्याच्या जीवनामध्ये काम करते. इसलिए उसकी युक्तियों को पहचानने के लिए बाइबल कहती है, आणि म्हणून त्याच्या युक्त्या ओळखण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. उसकी जो युक्तियां भ्रम की युक्तियां हैं, त्याच्या ज्या युक्त्या आहेत त्या भ्रमात पाडणाऱ्या आहेत, वो भ्रम में डाल देती त्या हैं भ्रमामध्ये टाकतात और उसके दाव पेच हैं। आणि त्याचे डावपेच आहेत. इसलिए वचन कहता है आणि म्हणून वचन कि म्हणतं आप और मैं उसको पहचाने। की तुम्ही आणि मी त्याला ओळखावं. किस प्रकार आत्मिक शक्ति मनुष्य के जीवन में, परिवारों में, व्यक्तिगत जीवन में काम करती है, कशा प्रकारे आत्मिक शक्ती कुटुंबांमध्ये आणि मनुष्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कार्य करते, किस प्रकार वो बर्बाद करती है। कशा प्रकारे ते त्यांचा विनाश करते. इसलिए आज हम देखेंगे कि क्रोध क्या है, आणि म्हणून आज मी पाहणार आहोत की क्रोध काय आहे, गुस्सा करना क्या होता है। रागावणं काय असतं. वचन कहता है वचन असं सांगतं इफिसियों की पत्री 4 अध्याय 26 और 27 वचन में, इफिस 4:26 आणि 27 वहां वचन कहता है त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, क्रोध तो करो राग करा पर पाप मत करो, परंतु पाप करू नका. सूर्य अस्त होने तक तुम्हारा क्रोध ना रहे। आणि सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये. सूर्य अस्त होने तक, सूर्यास्त होईपर्यंत. जब मैं क्रोधित होता हूं तो क्या ये सच में पाप है, बाइबल कहती है क्या? आणि जेव्हा मी रागावतो और क्रोधित होतो तर हे पाप आहे का? बायबल काय सांगतं? बाइबल कहते नहीं। बायबल म्हणतो नाही. क्रोधित होने का एहसास परमेश्वर द्वारा दी गई भावना है। आणि क्रोधित होणं याचा अर्थ ही परमेश्वराकडून आपल्याला दिली गेलेली एक भावना आहे. लेकिन हम किस प्रकार इस भावनाओं की प्रतिक्रिया करते हैं ये बहुत जरूरी है। पण या भावनेमध्ये येऊन आमची प्रतिक्रिया काय असते हे अतिशय महत्वाचं आहे. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, क्रोध तो करो क्रोध तर करा पर पाप मत करो। परंतु पाप करू नका. क्रोध एक संकेत है, एक लक्षण है क्रोध हे एक संकेत किंवा लक्षण आपण त्याला म्हणू कि कुछ गलत है। की काहीतरी चुकीचं आहे. यीशु ने भी क्रोध किया। येशू देखील रागावला. जब धार्मिक अगुवे उसके समय, यीशु मसीह के समय में थे, आणि जेव्हा धार्मिक जे गुरु आहेत येशूच्या वेळेला होते ते, उनको उनकी गलती के लिए यीशु ने गुस्सा किया। त्यांच्या चुकांसाठी येशू त्यांच्यावरती रागावला. मार्कुस का 3 अध्याय 5 वचन में लिखा है मार्क याचा 3 अध्याय आणि 5 वचनामध्ये लिहिलेलं आहे कि यीशु ने भी गुस्सा किया। की येशू देखील रागावला. मंदिर के समय भी यीशु क्रोधित हुए। आणि मंदिराच्या वेळेला देखील येशू क्रोधित झाले. मंदिर में प्रभु की आराधना होनी चाहिए थी, मंदिरामध्ये देवाची आराधना व्हायला हवी होती, लेकिन वहां पर व्यापार हो रहा था, परंतु त्या ठिकाणी व्यापार होत होता. इसलिए यीशु मसीह क्रोधित हो गए आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी क्रोधित झाले और उन्होंने वहां पर गुस्सा आणि दिखाया। त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा राग दाखवला. गुस्सा ये अच्छी बातों के लिए होना चाहिए, राग हा चांगल्या गोष्टींसाठी असावा, लेकिन गुस्सा हमारे पे हावी नहीं होना चाहिए। पण त्या राग आमच्यावरती त्यांनी हावी व्हायला नकोय.
क्रोध जो है क्रोध जो आहे ये अंदर से आता है. तो आतून येतो. ये अंदरूनी क्रोध का मुकाबला कैसे करना है आज इस बात को देखेंगे. मग या आतमधल्या ज्या क्रोधाचा सामना कसा करायचा हे आम्ही आज पाहणार आहोत. एक छोटी सी चिंगारी जो है एक छोटीशी ठिणगी जी आहे वो अंगीठी को जलाती है या वो कोयले को जला देती ती है. कोळसा जाळते. यदि उसे नियंत्रित ना किया जाए जर त्याला नियंत्रित केलं गेलं नाही वो जंगल को भी जला सकती तर है. ती जंगल देखील जाळते. इसलिए आज किस प्रकार उस आग को नियंत्रित करना है आज प्रभु के वचन से हम आणि देखेंगे. म्हणून ती आग कशी नियंत्रण करायची आहे ते आपण प्रभूच्या वचनानुसार पाहणार आहोत. नीतिवचन 29:8 कहता है, आणि नीतिसूत्रेचे 29वा अध्याय 8वं वचन सांगतं, बुद्धिमान लोग क्रोध को ठंडा करते हैं. बुद्धिमान व्यक्ती क्रोधाला शमवतो. बुद्धिमान व्यक्ति बुद्धिमान व्यक्ती जो क्रोध को ठंडा करता है उसको बुद्धिमान कहा गया है. जो क्रोधाला शांत करतो, थंडावतो, त्याला बुद्धिमान म्हटलं जातं. परमेश्वर का वचन ये कहता है. देवाचं वचन असं सांगतं. लेकिन क्रोध मनुष्य के ऊपर हावी हो गया है परंतु क्रोध जो आहे तो मनुष्यावरती हावी झालेला आहे. और उस क्रोध की वजह से मनुष्य क्या कुछ कर जाता है. आणि मग त्या क्रोधामुळे मनुष्य बरंचसं काही करून जातो उस समय उसे समझता नहीं है. आणि त्यावेळेला त्याला ते कळत नाही. बहुत बार होने के बाद में लोग पछताते हैं कि ऐसा क्यों हुआ. आणि मग बऱ्याचदा होऊन गेल्यानंतर लोक पछतावा करतात की असं का झालं, मुझे ऐसा नहीं करना चाहिए था, मला असं करायला नको लेकिन होतं, मेरे हाथ से ये हो पण गया. माझ्या हातून ते झालं. क्यों हुआ? का झालं? क्योंकि क्रोध ने उसके ऊपर नियंत्रण कर कारण लिया क्रोधाने त्याच्यावरती नियंत्रण केलं और वो गुलाम बन गया क्रोध का. आणि तो जो व्यक्ती आहे त्या क्रोधाचा गुलाम झाला. और उसने क्रोध ने उस व्यक्ति को चलाया. आणि क्रोधाने त्या व्यक्तीला चालवलं. आज बहुत सारे परिवार टूटे हैं आज बरेचसे कुटुंब तुटलेले आहेत ये गुस्से की वजह से. ह्या रागामुळे. बहुत दिनों तक गुस्से को उन्होंने अपना कर रखा आणि बऱ्याच दिवसापर्यंत तो राग त्यांनी आपल्या मनामध्ये पाळून ठेवलेला आहे जिसकी वजह से खिंचाव हो गया आणि ज्याच्यामुळं एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला और रिश्ते टूट गए. आणि त्याच्यामुळं जे नातेसंबंध आहेत ते तुटलेत. इसलिए आज गुस्से के प्रकार हम देखेंगे. आणि म्हणून आज काही रागांचे प्रकार आम्ही पाहणार आहोत. पहला है दीर्घकालीन क्रोध होता है. पहिलं जे आहे दीर्घकालीन क्रोध. दीर्घ मतलब ये क्रोध जो है ये धीमे आंच पर एक बर्तन में उबालने वाले खाद्य पदार्थ के जैसा है. आणि बराच वेळ म्हणजे एखादा खाद्य पदार्थ आपण अगदी हळू आचेवरती ठेवल्यानंतर तो उकळत राहतो अशा प्रकारे. ये लंबे समय तक बना रहता है. आणि बराच वेळपर्यंत तो राहतो. बहुत लंबे समय तक रहता है. बराचशा काळापर्यंत राहतो. ये धीरे धीरे उबलता है. आणि तो हळूहळू उकळत राहतो. मन में धीरे धीरे रहता है. आणि मनामध्ये हळूहळू उचंबळत राहतो. कुछ लोग हम देखते हैं कि कुछ लोगों के जीवन के अंदर क्रोधी भावना अंदर ही अंदर वो दबा के रखते हैं. आणि बऱ्याच जण लोकांच्या जीवनामध्ये मी पाहतो की त्यांच्यातली जी क्रोधाची भावना आहे ती आतल्या आत अशी उकळत राहते. और जिसकी वजह से ये क्रोध आता है अंदर ही अंदर वो उबलता रहता है. आणि ज्याच्यामुळे हा क्रोध येतो तो आतल्या आत उकळत राहतो. जब उस व्यक्ति को देखते तो अंदर उबलता है ये आणि क्रोध. जेव्हा त्या व्यक्तीला पाहतो तेव्हा तो जो क्रोध आहे तो आतल्या आत उकळत राहतो. और इसकी वजह से कड़वाहट निर्माण आणि होती है. त्याच्यामुळे कटुत्व निर्माण होतं. इसके से अक्षमा पैदा आणि होती है. त्याच्यामुळे अक्षमा निर्माण होते. ये धीरे धीरे ये क्रोध ये बढ़ता रहता आणि है. हळूहळू जो क्रोध आहे तो वाढत जातो. दूसरा क्रोध है दुसरा क्रोध आहे दबा कर रखा गया क्रोध है. दाबून ठेवलेला क्रोध. ये प्रेशर कुकर के समान है. हा एखाद्या प्रेशर कुकर प्रमाणे आहे. प्रेशर कुकर सिटी मारता है. प्रेशर कुकर जो आहे तो शिट्टी देतो. कब सिटी मारता है? केव्हा शिट्टी येते? जब अंदर प्रेशर उसका बढ़ता है. जेव्हा आतमध्ये त्याचं प्रेशर दाब वाढतो. ये क्रोध जो है छिपा कर रखा गया क्रोध है. हा जो राग आहे हा लपवून ठेवलेला राग ये आहे. दबा कर रखा गया क्रोध है. हा लपवून ठेवलेला क्रोध आहे. ये नकारात्मक भावना का सामना करने से डरने का परिणाम है. आणि नकारात्मक भावनांचा सामना करण्यापासून भ्यायचा हा क्रोध आहे. ये अचानक सिटी मारता है अचानक शिट्टी मारतो प्रेशर कुकर के जैसा. त्या कुकर सारखा. ये एक प्रकार है क्रोध का. हा एक प्रकार आहे रागाचा. और ये उस रिश्तों को तोड़ देता आणि है. बरेचसे नातेसंबंध हा तोडतो.
इसलिए पहला पत्र 3:10 कहता है, आणि म्हणून पहिलं पेत्र 3:10 सांगतं, अपनी जीभ को बुराई से बचाओ, आपल्या जिभेला वाईटापासून वाचव अपने ओठों को छल की बात करने से रोके रहें, आणि आपल्या ओठांना छळाच्या गोष्टी वाईट गोष्टी करण्यापासून आवर घाल. और तब आपको जीवन मिलेगा, आणि तेव्हा तुम्हाला जीवन मिळेल तब आपको अच्छे दिन दिखने आणि मिलेंगे. तेव्हा तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतील. और एक क्रोध है, आणि हा क्रोध आहे उकसाया गया क्रोध, शीघ्र भड़क उठने का वाला क्रोध. उकसवण्याचा क्रोध किंवा लगेचच राग येणारा. बहुत जल्दी लोग चिढ़ जाते हैं, बरेचसे लोक लगेचच चिडतात. थोड़ा सा कुछ कह दिया गुस्सा आ जाता है, थोडंसं काही बोललं की लगेचच राग येतो और वहां पे एकदम भड़का हो जाता है. आणि मग त्या ठिकाणी एकदम भडका उडतो. कुछ लोगों का मिजाज है, ये काही स्वभाव है. लोकांचा स्वभाव आहे हा. थोड़ा कुछ कह दिया बस पूरा घर को सर पे उठा लिया. थोडंसं काही बोललं की लग बस अख्खं घर डोक्यावर घेणं, पूरा घर को अशांत कर देते हैं. अख्खं घर अशांत करून सोडणं, पूरे घर को सर पे बिठा लेते हैं, पूर्ण घर डोक्यावर घेतात. छोटी छोटी बात में चिढ़ते हैं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडतात, उनका स्वभाव बन जाता है, कारण त्याचा स्वभाव तसा बनून जातो. और उस क्रोध की वजह से आलोचनात्मक नकारात्मक शब्द निकलते हैं. आणि मग त्या क्रोधामुळे आलोचनात्मक किंवा नकारात्मक शब्द बाहेर और पडतात. ऐसे शब्द निकलते हैं जो कभी कभी सुना नहीं था. आणि असे शब्द निघतात की जे कधी ऐकले देखील नसतील कोई भी डिक्शनरी में नहीं मिलेगा ये आणि शब्द. कोणत्याही डिक्शनरीत सापडणार नाहीत असे शब्द. ऐसे शब्द सुनाई देते हैं. असे शब्द ऐकायला येतात. कुछ लोग तो चिल्ला चिल्ला कर बात आणि करते काही हैं. लोक तर ओरडून ओरडून बोलतात. वो 1 किलोमीटर दूर तक आवाज जाना चाहिए. त्यांचा आवाज 1 किलोमीटर लांब पर्यंत पोहोचला पाहिजे. घर के बर्तन गिरने चाहिए घरातले भांडी पडायला पाहिजे और उसकी आवाज जो हाईवे तक जाना आणि चाहिए. त्याचा आवाज हायवे पर्यंत पोहोचला पाहिजे. पूरे घर को सर पे बिठा लेते हैं. अख्खं घर डोक्यावर घेतात. एक क्रोध होता है अत्यधिक क्रोध, एक बहुत ज्यादा क्रोध. आणि एक आहे जागतिक म्हणजे खूपच अधिक जास्त तो क्रोध. ये ज्वालामुखी जैसा है, तो ज्वालामुखी सारखा आहे, एक ही बार फटेगा. एकदाच फाटणार. और ये बेकाबू क्रोध है, आणि तो आपल्याला तो काबू करता येत नाही. ये शक्तिशाली क्रोध है. आणि फार शक्तिशाली क्रोध आहे तो. एक बात ध्यान में रखना, क्रोध ये शक्तिशाली होता है. एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रोध हा फार शक्तिशाली आहे. ये क्रोध की वजह से बहुत सारे लोगों का मृत्यु हो चुका आणि है. या क्रोधामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. हत्या कर दी गई क्रोध की वजह या से, क्रोधामुळे लोकांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. सिर्फ एक छोटे से गुस्से की वजह फक्त से. एक छोट्याशा रागामुळे कुछ भी फेंक के मार देते हैं और वो गलत जगह लग जाता है और आदमी मर काही जाता है. फेकून मारतात आणि चुकीच्या जागी लागतात आणि तो मनुष्य मरून जातो. क्रोध ने ये किया है. क्रोधाने केलंय हे ये बेकाबू हो जाता है. आणि ते अगदी बेकाबू होऊन जातात. ये क्रोध के गुलाम बन जाते हे हैं. क्रोधाचे गुलाम बनतात. और शैतान की बड़ी योजना है आणि सैतानाची मोठी योजना आहे कि वो आपको मुझे इसका दास बना के रखे. की तो तुम्हाला आणि मला त्या क्रोधाचा दास बनवून ठेवावा. ये उसके शैतान की बड़ी योजना है. ही सैतानाची मोठी योजना आहे. इसलिए आज क्रोध के बारे में हम सीख रहे हैं. आणि म्हणून आज क्रोधाविषयी आम्ही ऐकत आहोत. इस बात को हम ध्यान से सुनेंगे. ही आज गोष्ट लक्षपूर्वक आम्ही ऐकूयात. एक दिन कहीं से एक सांप आया और गोदाम में घुस गया. एकदा एक साप आला कुठून तरी आणि एका गोदामामध्ये शिरला. और गोदाम में बड़ा अंधेरा था. आणि त्या गोदामामध्ये खूप अंधकार होता. अंधेरे में ये सांप किसी चीज से टकराया आणि अंधार असल्या कारणानं हा साप कुठल्या तरी वस्तूला त्याची टक्कर झाली. और ये उस टक्कर की वजह से ये सांप जख्मी हो गया. आणि त्या टक्कर खाल्ल्यामुळं ठेस खाल्ल्यामुळं तो साप जो आहे तो जखमी झाला. वो सांप एकदम गुस्से में आया आता त्या सापाला फार राग आला और उसने फन को उठाया आणि त्याने त्याचा फणा काढला और जिससे वो टकराया था उसको वो डसने लगा. आणि ज्याला त्याने त्याचे ठेस लागली होती त्याला तो डसू लागला. और इतना डसा कि उसका जो मुंह है वो भी जख्मी हो गया. आणि इतका डसला की त्याचं तोंड जखमी झालं. और जिससे जो वो टकराया आणि ज्या था गोष्टीला तो ठेच खाल्ली होती वो धार आरी थी आणि ती होती एक धारीधार असा सुरा होता किंवा कुल्हाड़ी थी किंवा कुऱ्हाड असेल. और ये सांप बस चुप नहीं बैठा. आणि हा साप तिथंच शांत राहिला नाही. इतने गुस्से में आया हा एवढा रागात आला कि उसने उस आरी को पूरी तरह से लपेट लिया. की त्याने त्या कुऱ्हाडीला पूर्ण त्याने लपेटलं उसे अपने कब्जे में करना चाहता था. आणि तो त्याला आपल्या काबू करण्यात काबीज करू इच्छित होता. और उसने उस अवसर को खोया नहीं. आणि त्याने ती संधी घालवली नाही. उसने आरी को कस कर पकड़ लिया. आणि त्या कुऱ्हाडीला त्याने एकदम घट्ट पकडलं.
वो चाहता था कि वो उसको लपेट कर उसको दबाकर उसको मार दे। आणि त्याची इच्छा होती की त्याला लपेटून दाबून मारून टाकावं. फिर क्या हुआ, फिर क्या हुआ, आरी की तेज धार से उसका पूरा शरीर जो है लहूलुहान हो गया. आणि मग काय झालं की त्या कुऱ्हाडीच्या त्या धारीमुळं त्याचं सापाचं संपूर्ण शरीर हे रक्तमय झालं. अगले दिन गोदाम का मालिक आया. पुढच्या दिवशी गोदामाचा मालक आला. जब उसने गोदाम को खोला, जेव्हा गोदाम त्याने उघडलं वहां आरी से लिपटा हुआ एक सांप मरा हुआ पाया. तेव्हा कुऱ्हाडीला लपटलेला एक साप मेलेला त्याला दिसला. क्रोध पर कोई नियंत्रण न होने के कारण सांप ने अपने प्राण को गंवा आणि दिया. क्रोधावर नियंत्रण न ठेवता आल्या कारणाने त्या सापाने स्वतःचा जीव गमावला. क्रोध से सबसे अधिक हानि किसकी होती है, तो खुद की होती आणि है. क्रोधामुळे सगळ्यात जास्त हानी कुणाची होत असेल तर ती स्वतःची वैयक्तिक होते. वो खुद के खुद जलता रहता आणि है स्वतः तो जळत राहतो और खुद की हानि वो करता है. आणि स्वतःचीच हानी करून घेतो. छोटी छोटी बात में गुस्सा हो जाना. लहान लहान गोष्टींवरती राग येतो. इसलिए हमें क्रोध के लक्षणों को आज पहचानना आणि है. म्हणून क्रोधाची लक्षणं आज आम्हाला ओळखायची आहेत. जब क्रोध आता है, जेव्हा राग येतो मनुष्य के शरीर में कुछ शारीरिक प्रतिक्रियाएं होती हैं. मनुष्याच्या शरीरामध्ये काहीतरी प्रतिक्रिया होतात. जब गुस्से की शुरुआत होती है जेव्हा रागाची सुरुवात होते तो हमें समझ जाना चाहिए उसके उसके कुछ संकेत होते हैं. तेव्हा आम्हाला कळून यायला पाहिजे त्याचे काहीतरी संकेत असतात. जिस प्रकार कोरोना के कुछ संकेत हैं, जसे करोनाचे काही संकेत आहेत, डेंगू के कुछ लक्षण हैं, डेंग्यूचे काही संकेत लक्षणं आहेत, उसी प्रकार क्रोध के भी कुछ लक्षण होते त्याच हैं. प्रकारे क्रोधाचे देखील काहीतरी लक्षणं आहेत. तब हमें सावधान हो जाना आणि चाहिए त्यामुळे आम्हाला ते पाहून आम्हाला सावधान व्हायला हवंय कि और उस क्रोध के लक्षण को जानकर उसके ऊपर कार्य करना चाहिए. क्रोधाचे लक्षणं जाणून घेऊन त्याच्यावरती कार्य करायला हवं. इसलिए जब गुस्सा आता आणि है, म्हणून जेव्हा राग येतो, जिस प्रकार दाऊद का जो बेटा था योनाथन, जसं दाविदाचा मुलगा जो योनाथन होता उसको गुस्सा आया. त्याला राग आला. क्यों गुस्सा आया, हम इस कहानी को पहला शमूएल 20 अध्याय 34 वचन में पढ़ते हैं. पहिलं शमूएल याचा 20वा अध्याय 34 वचनामध्ये का राग आला ते आपण पाहू शकतो. योनाथन के क्रोध के लक्षण को हम यहाँ देखते हैं. आणि योनाथानावरला जो क्रोध आला त्याची लक्षणं आम्ही पाहतो. उसे चोट पहुंची है, त्याला वेदना झालेल्या वो आहेत बहुत दुखी होता है आणि तो दुःखी झालाय और खाने को छोड़ देता है. आणि त्याने खाणं सोडून देतो. क्योंकि शाऊल ने क्या किया, उसके जो प्रिय मित्र था उसके प्रति दुर्व्यवहार किया. कारण की शाऊलाने काय केलं, त्याचा जो प्रिय मित्र होता त्याच्याविषयी त्याने दुर्व्यवहार केला. ये क्रोध का लक्षण है. हे क्रोधाचं लक्षण आहे. भूख और प्यास कम हो जाना, भूक आणि जे तहान आहे ती कमी होणं. बहुत बार हम देखते हैं जब घर में गुस्सा होता है, बऱ्याचदा आम्ही पाहतो जेव्हा घरामध्ये आम्ही रागावतो, मनुष्य खाना पीना बंद कर देता है. मनुष्य सर्वप्रथम खाणं पिणं सोडून देतो. मला नाही खायचं तुझ्या हाताचा, मेरे को नहीं पीना तेरे हाथ की चाय, मला नाही प्यायचं तुझ्या हातचा चहा. और नीचे जाके कॉफी पी के आते हैं. आणि खाली तिकडे जाऊन कॉफी वगैरे पिऊन येतात. ये लक्षण है. लक्षण आहे भूख ना लगना. भूक न लागणं. शायद आपको लगता होगा कुछ लोगों को भूख लगता है, क्रोध में आते भूख ज्यादा लगता है. कदाचित ज्यांना राग येतो त्यांना अधिक भूख देखील लागते गुस्से में लाल पीले हो जाते हैं. आणि मग रागाने एकदम लाल पिवळे होऊन जातात. कुछ लोग चुप्पी साध लेते हैं. काही लोक शांत होऊन जातात. कुछ लोग अनुचित भाषा बात करते हैं. काही लोक अनुचित शब्द वापरतात, भाषा वापरतात. कुछ लोग ऊंची आवाज में बात करते हैं. काही लोक उंच आवाजामध्ये बोलू लागतात. कुछ लोग दांत को किटकिट करते हैं, काही एकदम लोक दांत पीसते हैं. काही लोक दात खातात. ये क्रोध के तो लक्षण है. क्रोधाचीच तर लक्षण आहेत. जब डॉक्टर के पास जाते हैं जेव्हा डॉक्टरांकडे जातो और कुछ लक्षण हम बोलते हैं, आणि काही लक्षणं त्यांना सांगतो तो लक्षण पहचान कर बता देते कि कौन सी बीमारी है. आणि मग लक्षणांवरून तो ओळखतो की रोग कोणचा आहे. उसी प्रकार क्रोध के भी लक्षण है, आणि तसंच क्रोधाचे देखील लक्षण आहे जो हमारे अंदर उबलता जे है. आमच्या आतमध्ये उकळत राहतात. जब हम क्रोधित होते हैं, जेव्हा आम्ही क्रोधित होतो तब हमारी प्रतिक्रिया क्या होती है, ये बड़ा मायना रखता है. आणि मग त्यावेळेस आमची प्रतिक्रिया काय असते हे अतिशय महत्वाचं आहे. क्या हम दिन भर तनाव में आते हैं, आम्ही अख्खा दिवस ताणामध्ये राहतो, दबाव में रहते हैं? दबावामध्ये राहतो? अगर ऐसा है जर असं आहे तो हमें परमेश्वर के हाथों में आना बहुत तर जरूरी है. आम्हाला देवाच्या हातात येणं फार गरजेचं आहे. क्योंकि जब प्रभु के हाथ में हम आएंगे, जेव्हा आम्ही प्रभूच्या हाती येऊ परमेश्वर हमें बुद्धि देगा, प्रभू आम्हाला बुद्धी देईल, प्रभु हमें ज्ञान देगा प्रभू आम्हाला ज्ञान देईल, किस प्रकार हमें आगे निकलना है. कशा प्रकारे आम्हाला पुढे जायचं हमें आहे. संयम धारण करना है, आम्हाला संयम धारण करायचा आहे, संयम रखना है. संयम ठेवायचा आहे. इस क्रोध के कारण झगड़े उत्पन्न होते या हैं. क्रोधामुळेच भांडणं उत्पन्न होतात. नीति सूत्र 30 अध्याय 33 वचन कहता है, नीतिसूत्र याचा 30वा अध्याय आणि 33वा वचन, क्रोध के भड़कने से झगड़ा उत्पन्न होता है. क्रोधच्या भडकल्याने जे भांडण उत्पन्न होतात.
झगड़े निर्माण होते हैं। आणि भांडण उत्पन्न होतात. जिस प्रकार मक्खन अगर निकालना है, ज्या प्रकारे जेव्हा आम्हाला लोनी, लोणी काढायचं आहे तो उसको 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 तर आम्हाला त्याला घुसळावं लागतं. हाँ घुसड़ा, अच्छा शब्द है, घुसड़ावा लागता, हाँ ना? उसको मरोड़ना पड़ता है। त्याला आपल्याला घुसळावं लागतं. घर में भी ऐसे ही होता है। घरात पण असंच होतं. एक बार घुसड़ा, 2 बार घुसड़ा, 3 बार मरोड़ा 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 मरोड़ा, एक ही बार फिर झगड़ा पैदा होता है। आणि मग घुसळून एकदाच मोठी भांडणं होतात. बात नहीं करेंगे, बोलणार नाही, लेकिन बर्तन बता देगा कि क्या हो रहा है। पण भांडे सांगतील की काय होतंय. आवाज आता है, आवाज येतो ना. तो हम किस प्रकार प्रतिक्रिया करेंगे? आमची प्रतिक्रिया कशी असणार आहे? लोगों कैसे भी, किसी भी प्रकार से गुस्सा आ जाता है, लोकांना कशाही तऱ्हेने राग येतो, किसी भी प्रकार से गुस्सा आ जाता कुठल्याही प्रकारे राग. है। गुस्सा क्यों आया? का आला राग? उसने बोला नहीं खाना खाने के लिए, ते म्हटलंच नाही जेवा म्हणून. उसने मुझको मैसेज ही नहीं भेजा। त्याने मला मेसेज पाठवला नाही. अलग अलग प्रकार, छोटे छोटे, मतलब उसका कोई तथ्य नहीं है, ऐसे 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 वजह से क्रोधित हो जाते आणि हैं। ज्याच्यामध्ये काही तथ्यच नाहीये अशा प्रकारच्या कारणांमुळे आम्हाला राग येतो. और ये बड़ा भयानक हो सकता है। आणि हे फार भयानक देखील असू शकतं. इसलिए अपने जीवन के अंदर आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हमें इस बात को समझना है आम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे कि क्रोध जो है, की राग जो आहे वो क्रोध एक भावना है, तो ती एक भावना आहे. ये समस्या नहीं है। ही समस्या नाहीये. ये समस्या कब बनती है? ही समस्या केव्हा होते? अगर हम क्रोध को सुलझाएं नहीं तो। जोपर्यंत जर आम्ही त्या क्रोधाला सोडवलं नाही तर. इसलिए जिस वजह से क्रोध होता है, आणि म्हणून ज्या कारणामुळे राग येतो, क्रोध येतो, उसको समझिए, त्याला समजून घ्या ये किस वजह से क्रोध हुआ है, की हा राग कशामुळे आलेला आहे. उसको लिखिए, ते लिहा उसके ऊपर काम आणि कीजिए। त्याच्यावर काम करा. अगर उसको नहीं समझेंगे आणि जर ते आम्ही समजून घेतलं नाही और एक दिन ये हावी बन जाएगा, आणि जर तो आमच्यावर हावी झाला तो बड़ा नुकसान हो सकता तर है। मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. हमारे जीवन में रिश्ते टूट सकते हैं, आमच्या जीवनामध्ये नातेसंबंध तुटू शकतात हम बहुत दूर जा सकते हैं। आणि आम्ही फार दुरावू शकतो. और प्रभु ने कहा है, आणि प्रभू असं म्हणतो, क्रोध तो करो, क्रोध तर करा, पर वो क्रोध सूर्यास्त तक मत रहने दो। पण सूर्य मावळेपर्यंत तो राहू देऊ हमारे नका. तो पता नहीं कितने अस्त हो जाते हैं, चलता रहता है। आमचं तर कितीतरी असतं होतं तरी ते चालतच वो राहतो. अंदर ही अंदर प्रेशर कुकर के समान दबता है, आणि आतल्या आत ते प्रेशर कुकर प्रमाणे ते दाबत राहतो. और एक ही बार वो सिटी मारता है, आणि मग एकदा शिट्टी मारतो. और ऐसे सिटी मारता मग है अशी शिट्टी मारतो वापस कुकर लगाने की इच्छा भी नहीं की होती, परत कुकर लावायचीच इच्छा राहत नाही. ऐसे सिटी मार देता है। अशी शिट्टी. इसलिए लंबे समय तक चलने वाला जो क्रोध होता है, आणि म्हणून जे लांबपर्यंत चालणारा जो क्रोध आहे ये हमारी शारीरिक, भावनिक और आत्मिक समस्या पैदा करता है। ते आमच्यामध्ये शारीरिक, भावनिक आणि आत्मिक समस्या निर्माण करतं. क्रोध के कारण बीपी बढ़ना शुरू हो आणि जाता है, क्रोधामुळेच बीपी वाढायला सुरुवात होते. क्रोध की वजह से लोग बीमारियों में चले जाते हैं, आणि क्रोधामुळेच लोक जे आहेत ते आजारामध्ये जातात. और सोच विचार के अंदर विकृति पैदा हो जाती है, आणि ते विचारांमुळे विकृती निर्माण होते, कड़वाहट निर्माण होती है। कटुत्व निर्माण होतं. इसलिए अपने जीवन के अंदर इसको संभालना है, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सांभाळायच्यात. इसके बारे में सोचना है याविषयी विचार करायचा आहे कि किस की वजह से मेरे जीवन में क्रोध निर्माण हो रहा की है, कुठल्या कारणामुळे माझ्या जीवनामध्ये क्रोध उत्पन्न होत आहे. किस वजह से मेरे जीवन में बार बार गुस्सा आता है। काय कारण आहे ज्यामुळे माझ्या जीवनामध्ये वेळोवेळी राग येतो. इसलिए छुपे हुए क्रोध को ढूंढना है। आणि म्हणून तो लपलेला क्रोध आहे त्याला शोधायचा आहे. क्या चिड़चिड़पना है, चिडचिड आहे का, उसको ढूंढना है, किस वजह से चिड़चिड़ हो रहा मग है। त्याला शोधायचंय की कशामुळे चिडचिड होतीये. निराशा है क्या, निराशा आहे का, आप जल्दी से एकदम निराश हो जाते हैं क्या, आणि तुम्ही लगेचच अगदी निराश होऊन जाता का. ये क्रोध का एक लक्षण है। हे क्रोधाचंच एक लक्षण आहे. इसलिए परमेश्वर ने कहा, आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, कल से राष्ट्रपति 3 अध्याय 8 वचन, कलसीकरासपत्रेचं 3 अध्याय आणि 8 वचन, इन बातों को छोड़ दो। या गोष्टी सोडून द्या. किन बातों को छोड़ना है? कोणत्या गोष्टी सोडायच्या. क्रोध को छोड़ना है, रोष को छोड़ना है, बैरभाव को छोड़ना है, निंदा को छोड़ना है, मुंह से गालियां बकना है, ये सब बातें आणि छोड़ना है। क्रोध आहे, रोष आहे आणि तोंडातून शिव्या देणं आहे, राग आहे, हे आम्हाला सोडायचं आहे. ये प्रभु ने कहा है। हे प्रभू म्हणतो. जब क्रोध आता है जेव्हा क्रोध येतो तो जीभ से भी अच्छी बातें निकलने तेव्हा शुरू, जिभेमधून देखील चांगल्या गोष्टी निघायला सुरुवात होते. अभद्र भाषाएं निकलती हैं, आणि अभद्र आम्ही काहीतरी बोलून जातो और फिर बाद में हम पछताते हैं, आणि नंतर आम्हाला पछतावा होतो. अरे मुझे नहीं बोलना अरे चाहिए था। मला हे नव्हतं बोलायला पाहिजे. और परमेश्वर का वचन कहता है, पण देवाचं वचन असं ये सांगतं क्रोध के कारण गालियां आती हैं। की हे क्रोधामुळे शिव्यागाळ्या येतात.
इसलिए एक ही मुंह से आराधना, एक ही मुंह से गालियां नहीं देना। आणि म्हणून ते एकाच मुखाने आराधना आणि त्याच मुखाने शिव्यागाळ्या आम्ही करू नये. एक ही मुंह से शाप और एक ही मुंह से आशीर्वाद, ये नहीं देना है। एकाच मुखाने श्राप आणि आशीर्वाद दोन्ही निघू नयेत. हमें बदलना है, आम्हाला बदलायचंय, हमें बदलना है। आम्हाला बदलायचंय. मैं ये नहीं कह रहा हूँ कि गुस्सा एकदम बंद हो जाएगा। मी असं नाही म्हणत की लगेचच तुमचा राग जो आहे बंद होऊन जाईल. एक्चुअली ये क्रोध हमारा ये भावना है। ऍक्च्युली क्रोध ही एक भावना आहे. परमेश्वर भी क्रोधित होते हैं, परमेश्वर देखील क्रोधित होतो, लेकिन उनका क्रोध होना ये अच्छे के लिए है, पण त्यांचं क्रोधित होणं जे आहे ते आपल्या चांगल्यासाठी आहे, हमारे अच्छे के लिए। आमच्या चांगल्यासाठी. लेकिन हमारा क्रोध जो है पण आमचा क्रोध जो आहे वो तोड़ने के लिए ते है। तोडण्यासाठी आहे. इसलिए कोई हमारे जीवन में जो क्रोध होता है हमारे पे हावी नहीं होना आणि चाहिए। म्हणून जो क्रोध आहे ना तो आमच्या जीवनावरती हावी होता कामा नये. अब देखिए बहुत लोग जब गुस्सा होता है तो भूल जाते हैं कि मैं क्या कह रहा हूँ। आणि बरेचसे लोक आम्ही पाहतो की जेव्हा त्यांना राग येतो ते विसरून जातात की ते काय बोलतायत. सामने वाला दिखता नहीं है, समोरचा दिसतच नाही. कौन व्यक्ति है, क्या व्यक्ति है, मुझे कुछ लेना देना नहीं है, अभद्र भाषा बोलना शुरू आणि कर कोण देता है। व्यक्ती आहे, काय आहे ते आम्ही पाहतच नाही आणि अभद्र आमच्या मुखातून निघू लागतं. किसके सामने बोल रहे हैं वो भी दिखता नहीं आणि है। कुणाच्या समोर बोलतो तेही दिसून येत नाही. फिर वो मेरा पति हो, फिर मेरी पत्नी हो, मेरा भाई हो, मेरे रिश्तेदार हो, कोई दिखता नहीं है। आणि मग पती असो, पत्नी असो, भाऊ असो, आमचा नातेवाईक असो, आम्हाला कुणी दिसत नाही. हम जो मुंह में आए बोल देते हैं जे तोंडात येईल ते बोलतो. और फिर हम बोलते हैं आणि मग बोलतो अरे मुझे गुस्सा आया था। की अरे मला राग आला होता. गुस्से ने क्या किया? रागामध्ये काय केलं? हमें कंट्रोल किया, आम्हाला त्या रागाने नियंत्रित केलं, हमें गुलाम बना दिया, आम्हाला गुलाम बनवलं. और उसकी वजह से आणि त्यामुळे हमारा नुकसान हो गया। आमचंच नुकसान झालं. इसलिए आज बहुत सारे गुस्से की वजह से बहुत सारे के लोगों की नौकरियां चली गई हैं। आज आम्ही पाहतो की त्या रागामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या देखील गेलेल्या आहेत. गुस्से की वजह से परिवार टूट गए हैं। आणि त्या रागामुळे अनेकशे कुटुंब आहेत ते तुटलेले आहेत. ये क्रोध की वजह से। ह्या रागामुळे आज प्रभु का वचन यही कहता है, आज देवाचं वचन हेच सांगतं, हमें इसको छोड़ना है। आम्हाला ह्याला सोडायचंय. पड़ोसी को बोलना छोड़ना है, शेजाऱ्याला म्हणा सोडायचंय, छोड़ना है। सोडायचंय. हम जितना छोड़ना। एक बार क्या हुआ, एक दिन एक गांव में एक औरत रहा करती थी। एका गावामध्ये एक स्त्री राहत होती उसका स्वभाव बड़ा चिड़चिड़ा था। आणि त्याचा स्वभाव जो आहे तो फार चिडचिडा होता उसका स्वभाव गुस्से वाला था। आणि फार रागीट होती ती. उसका गुस्सा उसकी नाक पर 24 घंटे बैठा था। आणि 24 तासाच्या नाकावर राग असायचा छोटी छोटी बात पर भड़क जाती थी। आणि लहान सहान गोष्टीवर भडकायची लोगों को हमेशा भला बुरा कहती थी। आणि लोकांना नेहमी वाईट बोलायची. आसपास के सब लोग उस स्त्री से परेशान हो आणि आजूबाजूचे सर्व लोक त्या स्त्रीमुळे वैतागून गेले होते और उससे बात करने से भी घबराते थे। आणि तिच्या संग ती बोलायला सुद्धा घाबरत होते. और उसका गुस्सा घर के अंदर झगड़े पैदा करता आणि तिचं जे राग आहे ते घरांमध्ये भांडण उत्पन्न करत होता. एक दिन इस स्त्री को एहसास हुआ एकदा या स्त्रीला जाणीव झाली कि उसका गुस्सा परेशानी का कारण है। की त्याचा जो राग आहे हा कुठल्या तरी समस्येचं कारण आहे वो कारण बनता जा रहा है। आणि ते कारण वाढत चाललंय. गुस्सा उतरने के बाद वो पछताती है। आणि मग तो जो राग आहे तो उतरल्यानंतर मग तिला पछतावा होत असे. अरे मैंने ऐसा क्यों किया, अरे मी असं का केलं. और वो उस अपने आप का नियंत्रण खो बैठती थी। आणि मग ती स्वतःवरचं नियंत्रण गमवत होती. और कुछ देर के बाद वो कहती थी ऐसा क्यों हुआ। आणि मग थोड्या वेळाने ती म्हणत होती असं का झालं. एक दिन उस गांव के अंदर एक डॉक्टर साहब आते हैं एकदा त्या गावामध्ये एक डॉक्टर येतात. और उसने निश्चय किया तिने निश्चय केला मैं उस डॉक्टर के पास जाऊंगी मी त्या डॉक्टरांकडे जाईन और अपने गुस्से को दूर करने का उनसे उपाय पूछूंगी। आणि माझा राग दूर करण्यासाठी काहीतरी उपाय त्यांच्याकडनं घेईन. और वो डॉक्टर के पास जाती आणि ती है डॉक्टरांकडे जाते और अपनी समस्या उन्हें कहती है। आणि तिची समस्या ती डॉक्टरांना सांगते. वो कहती है मुझे बहुत गुस्सा आता है, आणि ती म्हणते मला फार राग येतो मैं बड़े परेशान हूँ, आणि मी त्यामुळे फार समस्येमध्ये आहे मैं अपने गुस्से पे काबू नहीं कर पाती आणि हूँ। माझ्या रागावर मला नियंत्रणच ठेवता येत नाही. इस गुस्से के कारण सब चीजें नजरअंदाज हो जाती हैं। आणि मग त्या रागामुळे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. मैं बहुत दुखी हूँ, आणि मी फार दुःखी आहे. मुझे कोई ऐसी दवा दीजिए मला असं काहीतरी औषध द्या कि अपने गुस्से को छोड़ दूं। की मी ह्या राग सोडून द्या. डॉक्टर ने उसे एक बोतल दी डॉक्टरांनी तिला एक बाटली दिली और उसे बोले आणि तिला म्हटले ये बोतल के अंदर गुस्से को दूर करने की दवाई है। या बाटलीमध्ये राग दूर करण्याचं औषध आहे. जब भी तुम्हें गुस्सा आए जेव्हा केव्हा तुला राग येईल इस बोतल को मुंह लगाकर
उस दवा को पी लेना। आणि त्या तोंड लावून त्या बाटलीला ते औषध तू पी. जब भी गुस्सा आए जेव्हा तुला राग येईल अपने पास ही रखना इस दवा बोतल को। तुझ्याकडेच ठेव ती बॉटल. जब भी गुस्सा आएगा आणि जेव्हा केव्हा तुला राग येईल एकदम उसका समय गंवाना नहीं, एकदम अपने मुंह में लगा देना। आणि वेळ न घालवता लगेचच ती बाटली तोंडाला लावून तू औषध पी. 2 घूंट पी लेना। 2 घोट पी. ये स्त्री जो है दवा लेकर खुशी खुशी घर चली आणि जाती मग है ही जी स्त्री आहे ते औषध घेऊन अगदी आनंदाने घरी जाते. और उसके बाद जब भी उसे गुस्सा आता आणि त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तिला राग येईल वो अपनी वो बोतल को मुंह से लगा लेती आणि ती जी बॉटल आहे ती तोंडाला लावत असे और दवा पी लेती, आणि ती औषध पित असे. 2 घूंट पी लेते थे 2 घोट प्यायची और धीरे धीरे उसका गुस्सा कम होने आणि लगा। मग हळूहळू तिचा राग कम होऊ लागला. 7 दिन के बाद वो दवाई खत्म हो गई। 7 दिवसानंतर जेव्हा ते औषध संपलं वो डॉक्टर के पास भागती भी जाती है ती पळत डॉक्टरांकडे जाते और उसने डॉक्टर को कहा आणि ती डॉक्टरला म्हणते आपने गजब की दवाई दी, तुम्ही एकदम चांगली अद्भुत असं औषध दिलं बड़ा प्रभाव उस दवाई का है, आणि त्या औषधाचा फार प्रभाव आहे गुस्सा छूमंतर हो गया उसकी वजह से। आणि त्याच्यामुळे माझा जो राग आहे तो छूमंतर झाला. पर डॉक्टर साहब वो दवाई खत्म हो गई है, पण काय झालं डॉक्टर की ते जे औषध आहे ते संपलंय मुझे ना वापस एक बोतल दे दीजिए। आणि मला तुम्ही पुन्हा एक बॉटल द्या. डॉक्टर मुस्कुराते हैं डॉक्टर हसतात. और से बोलते हैं तिला म्हणतात कि जो बोतल मैंने तुझे दिया था जी बॉटल मी तुला दिली होती ना उसमें कोई दवाई नहीं थी, त्याच्यामध्ये कुठलंही औषध नव्हतं. उसमें सादा पानी था, त्याच्यामध्ये साधं पाणी होतं. सादा पानी भरा हुआ था। साधं पाणी भरलेलं होतं. जब तो आप क्रोध करते थे, जेव्हा तू रागवायची आप जब उस बोतल को पीते थे, आणि जेव्हा ती बॉटल मधून तू पाणी उस प्यायची बोतल की वजह से आपका मुंह बंद हो जाता त्या था बॉटलमुळं तुझं तोंड बंद व्हायचं और आप बोल नहीं पाते थे। आणि मग तुला बोलताच यायचं नाही. यही तो क्रोध दूर करने का उपाय है। आणि हेच तर क्रोध दूर करण्याचा उपाय आहे. जब गुस्सा आए जेव्हा राग येईल मुंह बंद कर लो। तोंड बंद करायचं. अब यही किया करो आप। तुम्ही देखील हेच करा. क्रोध दूर करने का उपाय बस इतना है, क्रोध दूर करण्याचा उपाय एवढाच आहे. मुंह को बंद रखना है, तोंड बंद ठेवायचं. मुंह को बंद रखना। तोंड बंद ठेवायचं. ये मुंह बंद ना होने की वजह हे से तोंड बंद न केल्याने ये खिंचाव निर्माण होता है। त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तूने एक बात बोला, तू एक गोष्ट बोलली, तुझे बोलना आता है, तुलाच येतं का बोलायला? मुझे भी आता है। मला पण येतं. मैंने एक डायलॉग को बहुत अच्छा कहते हुए सुनता हूं मैं हमेशा। एक डायलॉग मी ऐकतो, खूप चांगला आहे. तू शेर है तो मैं भी सवा शेर हूं, तू शेर आहे तर मी सव्वा शेर आहे. मैं कम नहीं हूं मी काय कमी नाही. और आज के जमाने में कोई किससे कम नहीं है। आणि आजच्या जगामध्ये तर कोणीच कुणापेक्षा कमी नाहीये. और बड़ा दुख का कारण यह है कि इससे परिवार टूटते हैं। आणि मोठं दुःखाचं कारण हे आहे की याच कारणामुळे कुटुंब जे आहेत ते तुटतायत. कोई किसी से कम नहीं है। कोणीच कुणापेक्षा कमी नाही. हम छोटी छोटी बातों में इतना निर्माण करते हैं ये झगड़ा कि वो खिंचाव आ जाता है। आणि मग लहान सहान गोष्टीमुळे आम्ही एवढी भांडणं निर्माण करतो की त्याच्यामुळे दुरावा निर्माण होतो. हम नियंत्रण नहीं कर पाते। आणि आमचं नियंत्रणच राहत नाही. आज से क्या करना है, आजपासून काय करायचं? जिस वजह से झगड़ा होता ज्या कारणामुळे भांडणं होत है, आहे, जिस वजह से गुस्सा आता है, ज्या कारणामुळे राग येतो उसको लिख लीजिए ते लिहून ठेवा और उसके ऊपर उपाय कीजिए आणि त्याच्यावर काहीतरी उपाय करा कि मैं ऐसा क्यों करता की हूँ, मी असं का करतो, मैं क्यों ऐसा करती हूँ। मी असं का करते. नहीं तो ये हमारे जीवन पे हावी हो जाएगा नाही तर हे आमच्या जीवनावरती हावी होऊन जाईल और हमारे जीवन का नुकसान हो जाएगा। आणि त्यामुळे आमच्या जीवनाचं मोठं नुकसान होईल. इस बात को आप और मैं समझें। या गोष्टीला तुम्ही आणि मी समजून घ्यावं. क्रोध एक भयानक चीज है क्रोध ही एक भयानक गोष्ट आहे जो हमारे जीवन को बर्बाद करती है। जे आमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकते. कितनों के जीवन इस क्रोध की वजह से बर्बाद हो गए। कितीतरी लोकांची जीवन या क्रोधामुळे उद्ध्वस्त झाली. कई लोग जेल में हैं। अनेकशे लोक जे आहेत ते तुरुंगामध्ये आहेत. क्यों मालूम है? का माहितीये का? क्रोध की वजह से उन्होंने किसी की हत्या कर दिया। रागामुळे कुणाची तरी त्यांनी हत्या करून टाकलेली आहे इसकी वजह से इसकी वजह से उनका जीवन बर्बाद हो आणि गया। त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. इसलिए जब भी क्रोध का सामना आणि करें, म्हणून जेव्हा केव्हा क्रोधाचा सामना कराल उस वक्त हम शांत हो जाएं। त्यावेळेस आम्ही शांत राहावं. इसके लिए प्रभु ने हमें एक सहायक दिया आणि है, त्याकरता परमेश्वराने आम्हाला एक सहाय्यक दिलेला आहे. उसका नाम पवित्र आत्मा है, त्याचं नाव पवित्र आत्मा जो आहे आपको मुझे सहायता जो करेगा। तुम्हाला आणि मला सहाय्य करेल. मैं क्रोध को खुद कंट्रोल नहीं कर सकता। मी स्वतःहून त्या क्रोधाला
नियंत्रित करू शकणार नाही. इसलिए आत्मा का फल जो है आणि म्हणून आत्म्याचं फळ जे आहे वो प्रेम है, ते प्रेम आहे, वो प्रेम है, प्रेम आहे, वो संयम है, ते संयम आहे, वो सहनशीलता है, सहनशीलता आहे. ये आत्मा का फल है. हे आत्म्याचं और फळ प्रभु आहे. यीशु मसीह ने कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मैं तेरी सहायता के लिए पवित्र आत्मा मी दूंगा, तुझ्या सहायतेसाठी पवित्र आत्मा मैं मेरी पाठवतो. आत्मा दूंगा, मी माझा आत्मा मैं मेरी देईन. आत्मा दूंगा मी माझा आत्मा जो तुझे देईन सहायता करेगा. जो तुला सहाय्य करेल. वो जब गुस्से जैसी परीक्षाएं आएंगी, आणि म्हणून जेव्हा राग येण्यासारख्या परिस्थिती येतील, पवित्र आत्मा को पुकारिए, पवित्र आत्म्याला बोलवा, पवित्र आत्मा मुझे सहायता कीजिए, पवित्र आत्म्याला सहाय्य कर, और पवित्र आत्मा आपको कंट्रोल नियंत्रण करेगा. आणि पवित्र आत्मा तुम्हाला नियंत्रणामध्ये ठेवेल. इसलिए नीति वचन 15:1 में कहता है, आणि म्हणून नीतिसूत्र 15:1 असं सांगतं, कटु वचन से क्रोध भड़क उठता है, कटु वचनांमुळे क्रोध भडकतो, कोमल उत्तर सुनने से गुस्सा ठंडा होता पण है, कोमल उत्तराने जो राग येतो थंड होतो, पर कड़ू वचन से क्रोध भड़क उठता पण है. कटु वचनाने क्रोध भडकतो. इसलिए जब भी ऐसा भड़क उठने की सिचुएशन आए, आणि म्हणून जेव्हा अशी भडकण्याची परिस्थिती येईल, तो हमें अपने मुंह को बंद रखना. तेव्हा आमचं मुख आम्हाला बंद ठेवायचंय. जिस ऐसा सोचना कि दवाई लेना है, असं समजायचं की आम्ही औषध पित आहोत, 2 घूंट जिंदगी की दवाई पी लेना है, मतलब अपना मुंह को बंद कर देना. आणि आपलं मुख आपण बंद ठेवायचंय. पड़ोसी को बोलना, शेजाऱ्याला म्हणा मुंह बंद रखो, तोंड बंद ठेवा, मुंह पर नियंत्रण रखो. तोंडावर नियंत्रण ठेवा. जिस प्रकार घोड़े को लगाम होती है, जसं घोड्याला लगाम लावतो वो लगाम की वजह से वो सही दिशा में चलता आणि है. त्या लगाम असल्या कारणाने तो योग्य दिशेने धावतो. अगर घोड़े को लगाम ना होना, जर घोड्याला लगाम नाही लावली ना, वो पूरा बिखर जाता तर है तो सैरवैर होतो और बर्बाद कर देता है सब चीजें. आणि सर्व गोष्टी उद्ध्वस्त करतो. इसलिए अपने हमें लगाम लगाना है. आणि म्हणून आम्हाला लगाम कहाँ लावायची. लगाम लगाना है? कुठं लगाम लावायची? जीभ पर लगाम आमच्या लगाना. जिभेवर. जीभ किसकी है? जीभ कुणाची आहे? ये जीभ मेरी है. माझी जीभ आहे. मेरी जीभ किसके हाथ में है? माझी जीभ कुणाच्या हातात आहे? ये मेरे हाथ में है. माझ्याच हातात आहे. नहीं, मला कळालाच नाही. कळाला नाही म्हणजे दुसरे नियंत्रण कर रहा है का? मेरे को खुद नियंत्रण करना है. दुसरे नाही नियंत्रण करणार आमच्या जिभेला, आम्हाला स्वतःलाच करावं लागणार, कारण जीभ आमची आहे. अपनी जीभ को नियंत्रण करता है? स्वतःची जीभ कोण नियंत्रित करतं? बाजू वाला. शेजारचा का? नहीं, कंट्रोल नहीं है, तो बाजू वाला चला रहा है का रिमोट से? शेजारा नाही चालवत ना आपली जीभ. तो पड़ोसी को बोलना नियंत्रण रखना है. म्हणून शेजाऱ्याला म्हणा की नियंत्रण ठेवा. नियंत्रण रखना है. जीभ पे क्या रखना है? नियंत्रण रखना है. अगर नियंत्रण नहीं हो तो मिर्ची खा लेना. किचन में भागना और थोड़ा 1 चम्मच मिर्ची नियंत्रण राहत नसेल तर किचन मध्ये पळा आणि एखादी मिरची तोंडात घाला. प्रभु का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, कड़ू वचन से क्रोध भड़कता कटु है. वचनाने क्रोध भडकतो. नीति वचन 15:4 कहता है, नीती 15:4 सांगतं, उलटफेर की बात से आत्मा दुखित होता है आणि उलट सुलट गोष्टीने आत्मा दुःखी होतो और दुख की वजह से क्रोध निर्माण होता आणि है. दुःखामुळे क्रोध उत्पन्न होतो. दुख की वजह से क्रोध आता है. दुःखामुळे क्रोध येतो. नीति वचन 25:15 कहता है, आणि नीतिसूत्र 25:15 सांगतं, कोमल वचन हड्डी को भी तोड़ डालता है आणि कोमल वचन जी आहेत ती हाडं देखील तोडतात और गुस्से को ठंडा कर देता है. आणि ती जे राग आहे त्याला थंड करतात. इसलिए अपनी आवाज को सौम्य बनाए. आणि म्हणून आपला आवाज सौम्य ठेवावा. कुछ लोगों को सौम्य नहीं रहता. काही लोकांचा सौम्य नसतो आवाज. सौम्य पता नहीं कहाँ चले. सौम्य चलेगा किधर से, घूमने चलेगा सौम्य, कुछ देर के लिए सौम्य घूमने चले आणि जाता है, काही वेळेसाठी ती सौम्यता फिरायला जाते, पार्किंग में चले जाता है पार्किंग मध्ये जाते और कुछ अलग ही बातें होती हैं. आणि मग वेगळ्या गोष्टी होतात. इसलिए जब भी क्रोधित हो, आणि म्हणून जेव्हा केव्हा राग ये येईल किस कारणवश है, तो कुठल्या कारणामुळे उसको ढूंढे, ते शोधा, शांत रहे शांत राहा और पवित्र आत्मा के हाथों में आ आणि जाए. पवित्र आत्म्याच्या हातामध्ये या. पवित्र आत्मा हमको नियंत्रण करेगा. पवित्र आत्मा तुम्हाला नियंत्रणामध्ये कि आणेल. वही एक व्यक्ति है हमारे जीवन में जो प्रभु ने हमें सहायता के लिए दिया है. कारण तोच एक व्यक्ती आहे जीवनामध्ये जो परमेश्वराने आम्हाला सहायतासाठी दिलेला आहे. नीतिसूत्र 14:17 कहता है, नीतिसूत्र 14:17 सांगतं, जो झट से क्रोध करता है जो त्वरित राग करतो वह मूर्खता का काम करता है. तो मूर्खतेचं काम करतो. ये मूर्खता का कई काम है, आणि हे मूर्खतेचं काम आहे, तोड़ने का काम, तोडण्याचं काम, दुख पहुंचाने का काम. दुःख पोहोचवण्याचं काम. बहुत बार चोट पहुंचती है बऱ्याचदा वेदना होतात कुछ बोलने के द्वारा, काही बोलण्यामुळे, उससे दिल टूट जाता है त्याच्यामुळे आमचं हृदय तुटून जातं और वो बात की वजह से हम क्रोधित हो उठते आणि त्या हैं गोष्टीमुळे आम्हाला क्रोध येतो और ये ज्वालामुखी की तरह एक बार भड़क उठता है आणि ज्वालामुखीसारखा तो एकदाच भडकतो और जिससे काफी नुकसान हो सकता आणि है. ज्याच्यामुळे बरंचसं नुकसान होऊ शकतं. किस वजह से क्रोध कर रहे हैं हम, कशासाठी राग येतोय आम्हाला इसको पहचानना है. ते ओळखायचंय. उसने मुझसे बात नहीं की, ये भी क्रोध की वजह से हो जाता है. त्यांनी माझ्याबरोबर बोलला ना, हे देखील क्रोधाचं कारण होऊन जातं.
फोन आया लेकिन तेरी मम्मी ने मुझसे बात ही नहीं की इसलिए क्रोध आ जाता है। फोन आला पण तुझ्या आईने माझ्याशी बोललीच नाही ह्याच्यामुळे राग येतो. 1 घंटा तुझसे बात किया लेकिन 1 सेकंड में उससे बात नहीं किया, 1 तास तुझ्या संगती बोललं पण 1 सेकंड माझ्याशी बोलली नाही, उसमें क्रोध। त्याच्यामुळे राग. तेरे लोगों ने मुझे पूछा ही नहीं, तुझ्या लोकांनी मला विचारलंच नाही. एक पार्टी में बुलाया एका समारंभामध्ये बोलवलं और सबके ऊपर, मेहमानों के ऊपर नजर गई आणि सगळ्या पाहुण्यांवरती नजर गेली, लेकिन मेरे ऊपर नजर नहीं पण गई। माझ्यावर नजरच नाही. मला विचारलं नाही जेवले का, जेवले का म्हणूनही विचारलं नाही. ये गुस्सा। हा राग. मेरी इज्जत है कि नहीं, कुछ काय इज्जत आहे की नाही माझी, मेरी इज्जत है कि नहीं, माझी इज्जत आहे की नाही, ये गुस्सा। हा राग आहे. मेरी इज्जत लोगों के सामने हो ना हो, मेरे प्रभु के सामने है। माझी इज्जत लोकांसमोर हो न हो, परमेश्वर माझी इज्जत करतो. मेरा खुदा इज्जत करता। माझा परमेश्वर माझी इज्जत करतो. हमें किसी ने पूछे या ना पूछे, आम्हाला कोणी विचारो न विचारो, मेरा प्रभु मुझे पूछता है। माझा परमेश्वर मला विचारतो. किस बात का क्रोध करते हैं, कुठल्या गोष्टीचा राग आहे, क्या दिखाना चाहते हैं क्रोध से? काय दाखवू इच्छिता क्रोधामुळे. और ये सबसे खतरनाक विनाशक पाप है। आणि हे सगळ्यात भयानक विनाशक असं पाप आहे. इसलिए आज आप खुद को जांचें, आणि म्हणून आज आम्ही स्वतःला पारखूया. क्या मेरे घर में, मेरे परिवार में, मेरे जीवन में शांति है क्या? माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या जीवनामध्ये शांती आहे का? मैं संयम रखता हूँ का? मी संयम ठेवते का? मैं संयम रखती हूँ क्या? मी संयम ठेवतो का? या मैं उबलती हूँ? का मी उकळत राहते? उबलना शुरू होता है। उकळणं सुरू होऊन जातं. आज हम जांचें, आज आम्ही पारखूया. और ये चीज बड़ी भयानक है, आणि ही गोष्ट फार भयानक आहे, जो शरीर का कार्य है। जे शरीराचं शारीरिक कार्य आहे. क्रोध शरीर का एक कार्य है क्रोध हे एक शारीरिक कार्य आहे, जो परमेश्वर के राज्य में रुकावट जे लाता है। परमेश्वराच्या राज्यासाठी एक अडखण बनू शकतो. क्रोध ये मनुष्य का पुराना स्वभाव है, आणि क्रोध हा मनुष्याचा एक जुना स्वभाव आहे. पुराना स्वभाव है। जुना स्वभाव. क्रोध ये पुराना स्वभाव कहा गया है। आणि क्रोध हा एक जुना स्वभाव असं त्याला म्हटलं जब गेलं. यीशु मसीह में हम आते हैं, जेव्हा आम्ही येशूमध्ये येतो, हमारी पुरानी बातें चली जाती हैं आमचे जुने स्वभाव, जुन्या गोष्टी निघून जातात और एक नए व्यक्ति बनते आणि हैं। आम्ही एक नवीन व्यक्ती बनतो. और नए व्यक्ति के अंदर पवित्र आत्मा के फल रहता आणि है। नवीन व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याची फळं असतात. इस बात को वो समझता है। या गोष्टी तो समजतो. बहुत बार ये मनुष्य, पुराना मनुष्य मरता नहीं है, बऱ्याचदा हा जुना मनुष्य आहे ना, तो मरतच नाही, ये हमारे अंदर ही रहता तो है। आमच्या आतमध्ये तसाच राहतो. और ये पुराना मनुष्य का स्वभाव है, आणि हा जुन्या मनुष्याचा स्वभाव आहे. गुस्सा जल्दी से कर देना लगेचच राग येणं और उस गुस्से की वजह से नुकसान करना। आणि त्या रागामुळे आमचं नुकसान होतं. और सामने वाला कौन है वो समझता नहीं है। आणि मग समोर कोण आहे ते आम्हाला कळत नाही. मैंने तो बहुत जगह देखे, जब गुस्सा आता है टीवी टूट गए 32-32 इंच के, आणि मी तर बऱ्याच ठिकाणी पाहिलं, जेव्हा राग येतो 32-32 इंचाची टीव्ही सुद्धा फोडून नई टाकतात. नई गाड़ियों के अरसे फोड़ दिए हैं नवनवीन गाड्यांचे आरशे फोडून टाकतात गुस्से की वजह से। रागामुळे. कई घरों में तो रिमोट कितने पता टूट गए पता नहीं है, आणि कितीतरी घरांमध्ये किती रिमोट किती तुटले त्याचं काय हेच नाही. कितने बर्तन टूट गए वो पता नहीं है, आणि किती भांडी तुटली त्याचं काही मोजमाप नाही, एक गुस्से की वजह से। त्या रागामुळे. काय करूं सर, गुस्सा नियंत्रण में नहीं आता। काय करायचं, रागच नियंत्रणात येत नाही. अगर आप और मैं इस परिस्थिति से गुजर रहे हैं, जर तुम्ही आणि मी अशा परिस्थितीमधून जात आहोत, आज प्रभु के हाथों में आए, तर आज आम्ही देवाच्या हातामध्ये येऊयात. और क्रोध जो है वो शापित है आणि हा जो क्रोध आहे ना, तो शापित आहे प्रभु के वचन के अनुसार। देवाच्या वचनानुसार. और इस क्रोध की वजह से कितनी तो आशीष लोगों ने खो दिया। आणि ह्या क्रोधामुळे लोकांनी आपले आशीर्वाद गमावलेले आहेत. एक मूसा ने जो प्रभु से बात करने वाला था, आणि मोशे जो परमेश्वरासोबत बोलणारा होता, परमेश्वर के एकदम हृदय के नजदीक था, आणि परमेश्वराच्या हृदयाजवळ असणारा प्रभु असा, हर एक बात उससे बात करता आणि था, परमेश्वर प्रत्येक गोष्ट त्याच्या संगती बोलत असा, परमेश्वर से कुछ भी छुपा के नहीं रखता आणि था। परमेश्वर त्याच्यापासून काही लपवत नसे. लेकिन एक गलती की वजह तर से, एका चुकीमुळे, एक क्रोध की वजह से एका क्रोधामुळे परमेश्वर चाहता था वो कनान देश में जाए, आणि परमेश्वराची इच्छा होती की त्यांनी कनान देशामध्ये जावं. लेकिन इस आदमी ने इतना सहन, इतना संघर्ष किया अपने पण या जीवन में। व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये इतकं सहन केलं, इतका संघर्ष केला. वो जब आता है तो जेव्हा येतो, सिर्फ एक क्रोध की वजह पण से एका क्रोधामुळे वो परमेश्वर के राज्य में नहीं जा तो सकता, परमेश्वराच्या राज्यामध्ये जाऊ शकला कनान नाही. देश में नहीं जा तो सकता, कनान देशात जाऊ शकला नाही, एक क्रोध की वजह से। एका क्रोधामुळे. एक यीशु मसीह को देखिए,
येशूला पहा, क्रोध करने वाली बहुत सारी चीजें उसके जीवन में आई। क्रोध आणणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्या. उसको 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 उकसाया जाता था त्याला उकसवलं कि जायचं वो क्रोधित हो, जेणेकरून तो क्रोधित और व्हावा क्रोध में आकर वो कुछ गलती कर दे। आणि तो क्रोधामध्ये येऊन काहीतरी चूक करावा. लेकिन यीशु मसीह हर एक सिचुएशन में वो नियंत्रण में रहता पण था। तो प्रत्येक परिस्थितीमध्ये नियंत्रणमध्ये लोग असायचा. उसको पकड़ना चाहते थे, लोक त्याला धरू इच्छित होते बातों में पकड़ना चाहते आणि थे, बोलण्यामध्ये पकडू इच्छित गलती में होते, पकड़ना चाहते थे। चुकांमध्ये पकडू इच्छित होते. लेकिन यीशु मसीह ने कभी गलती नहीं पण की। येशूने कधीच चूक केली मैं नाही. ये नहीं कह रहा हूं कि आप और मैं गलती नहीं मी करेंगे। असं नाही म्हणत की तुम्ही आणि मी कधीच चूक करणार हम नाही. मनुष्य हैं, आम्ही मनुष्य हम आहोत, शरीर में हैं, आम्ही हम शरीरामध्ये गलती आहोत, करेंगे, आमच्याकडून चूक होईल. लेकिन हमारे जीवन के अंदर क्रोध हमें नियंत्रण नहीं करना पण है। आमच्या जीवनामध्ये क्रोधाने आम्हाला नियंत्रित करू नये. यीशु मसीह को गुस्सा दिलाने वाली चीजें आई, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील क्रोधामध्ये आणणाऱ्या गोष्टी परिस्थिती त्याच्यामध्ये आल्या. लोगों के सामने उसको नंगा कर दिया, लोकांच्या समोर त्याला उघड करण्यात लोगों आलं. के सामने उसके मुंह पर थूक दिया, लोकांच्या समोरच्या तोंडावर थुकण्यात आलं. लोगों के सामने उसको गालियां दी गई। लोकांच्या समोर त्याला शेवा शाप देण्यात आले. लेकिन यीशु मसीह फिर भी चुप रहे, पण येशू ख्रिस्त त्यावेळी देखील गप्प राहिले. क्योंकि शांतता में ही परमेश्वर का सामर्थ्य छुपा हुआ है। शांततेमध्येच परमेश्वराचं सामर्थ्य लपलेलं आहे. ये यीशु को मालूम था, हे येशूला माहित ये होतं. यीशु को मालूम था, येशूला माहित होतं इसलिए यीशु शांत था। आणि म्हणून येशू शांत होता. अगर कोई व्यक्ति हमारे मुंह पर थूकना तो दूर सर, अगर हमारी गाड़ी को भी टच करके चले जाए ना तो हमें गुस्सा सहन नहीं होता। आणि कुठला व्यक्ती आमच्या तोंडावरची थुंकणं तर फार लांब राहिलं, जर तो आमच्या गाडीला थोडा टच जरी करून गेला और थोड़ा सा कट मार के चला गया तो गुस्सा आता आणि है। थोडा कट मारून गेला तरी आम्हाला राग येतो. अगर कोई हमारे बस्ती के इधर कचरा फेंक के चलेगा तो भी गुस्सा आता है, आणि आमच्या वस्तीमध्ये येऊन कोणी कचरा टाकून गेला तरी आम्हाला राग येतो. गुस्सा आता है, राग येतो गुस्से कंट्रोल नहीं कर पाते। आणि मग त्या रागावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. बाद में देख लेंगे, नंतर बघतो. अब भी इसको देखना है। प्रभु की बाद में देखेंगे, पहले अब इसको देख लेते। प्रभूचं नंतर बघूया, आधी ह्यालाच बघून घेतो. अब इसको देखने दो पहले मेरे को। आधी मला ह्याला बघून द्या. आपला गुस्सा बहुत खतरनाक था, आपको मालूम नहीं यीशु में आने से पहले मैं क्या था आप जानते नहीं। मेरे को मेरे गांव में आइए पूछिए, आणि माझा राग फार खतरनाक होता येशूमध्ये येण्याच्या आधी. पुरे- मला माहित नाही पूरे मोहल्ले को पूरे बस्ती को मालूम आणि है। अख्ख्या वस्तीला माहिती आहे. आज भी लोग डरते हैं मुझसे, आजही लोक घाबरतात मला. आज भी यीशु मसीह के आने के बाद भी लोग डरते हैं। आज येशूमध्ये आल्यानंतर ते पण लोक घाबरतात. लोग क्या, मेरा खुद का पति और मेरी पत्नी भी डरती है अपने लोक काय, माझा पती माझी पत्नी देखील घाबरतो. से। ऐसा खतरनाक गुस्सा है, असं वाईट माझा राग आहे, पुराना स्वभाव है। जुना स्वभाव आहे. अभी तक क्रूस पर मरा नहीं है, अजून वधस्तंभावर मेलेला नाही, अभी तक क्रूस पर मरे नहीं है। अजून वधस्तंभावर मेलेले नाहीये. अरे शांत रहो, शांत राहा. शांत रहने की दवाई खा लो। शांत राहायचं औषध प्या. और वो कहाँ मिलेगा? आणि ते कुठे मिळेल? प्रभु के वचन में मिलेगा। देवाच्या वचनामध्ये. वो दवाई क्या है? आणि ते औषध काय आहे? प्रेम। प्रेम. वो गोली क्या है? ती गोळी काय आहे? प्रेम। प्रेम. प्रेम क्या करेगा? प्रेम काय करेल? झुंझलाता नहीं, तो असा रागवत नाही. आपको मालूम गुस्सा आने के बाद में हाथ पैर थरथर कांपने लगते। आणि राग आल्यानंतर हातपाय थरथर कापू लागतात. शायद आपको अनुभव ना हो, आप सब स्वर्गदूत हैं। तुम्हाला नसेल अनुभव, कदाचित तुम्ही सर्व स्वर्गदूत आहात. ये मेरे जीवन में हुआ। पण माझ्या जीवनामध्ये असं गुस्सा झालं. था, हाथ पैर अपना थरथर कांपने लगते। आणि मग राग आला खूप की हातपाय थरथर कापू शायद लागतात. बीपी बढ़ गया होगा कदाचित बीपी वाढला असेल. और सामने वाले की कुछ खैर नहीं, हाथ ले मतलब सामने वाला कुछ खरा नहीं है। आता हातपाय माझे हालायला लागले म्हणजे समोरच्याचं काही खरं नाही. ये लक्षण है, लक्षण आहे. ये हृदय की मूर्खता है। हृदयाची मूर्खता आहे ही. एक क्रोध की वजह से कैन और हाबिल के जीवन में हम देखते क्या हुआ। आणि काईन आणि हाबेलाच्या जीवनामध्ये देखील या रागामुळे काय झालं ते आम्ही पाहिलं. उसने हत्या कर दिया, त्याने हत्या केली अपने जीवन और प्रभु से दूर चला गया। आणि प्रभूपासून दूर तो गेला. ये क्रोध के भयानक परिणाम है। आणि हे क्रोधाचा भयानक परिणाम आहे. आज आप और मुझे क्या करना है? आज तुम्हाला आणि मला काय करायचंय? इस क्रोध को प्रभु के हाथ में देना ह्या है। क्रोधाला प्रभूच्या हातात द्यायचंय. हमें खुद को नियंत्रण नहीं करना। आम्हाला स्वतःला नियंत्रित नाही करायचं. आज इस समय पवित्र आत्मा यहाँ पर है, आज या वेळेला पवित्र आत्मा या ठिकाणी आहे, जो आपको मुझे सहायता जो करे। तुम्हाला आणि मला सहाय्य करणार आहे. बहुत देर तक क्रोध को ना रखें, खूप वेळापर्यंत क्रोध ठेवू नका. उसको भड़कने मत दें। त्याला भडकू देऊ नका. मैं आपको एक बात और कहना चाहता हूँ। एक गोष्ट अजून आणखी मी तुम्हाला सांगू इच्छितो. अगर आप किसी बात से क्रोधित हो गए, जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे क्रोधित झाला, उसी जगह पे मत रुकिए त्या ठिकाणी थांबू नका. जहाँ पे क्रोध होने वाली बात ज्या है। ठिकाणी क्रोध आणणाऱ्या गोष्टी आहेत, आप थोड़ा सा घूमने चले जाओ, थोडस बाहेर जा. आप घूमने हवा खा के आ जाए, थोडा हवा खाऊन या. ठंडी ठंडी,
थंड हवा खाऊन घ्या. क्योंकि गर्म जब होता है दिमाग कारण जेव्हा डोकं गरम होतं तो बुखार आता है, तर ताप येतो, पारा चढ़ता है. पारा चढतो. उस पारे को ठंडा करने के त्या लिए पारा थंड करण्यासाठी थोड़ा सा हवा में आ जाए थोडं हवेमध्ये या और थोड़ा दिमाग को शांत. आणि थोडं डोकं शांत ठेवा. जब शांत हो जाए जेव्हा शांत व्हाल आप आइए वापस तुम्ही परत या और खाना जो चाय कॉफी जो पीना चाहते हैं आप मांगिए, जिससे आप क्रोधित हुए हैं. आणि मग ज्याच्यामुळे तुम्ही रागवलेत काय तुमचं जेवण चहा कॉफी तुम्ही मागून घ्या. वो सामने वाला आपको रिस्पॉन्स नहीं देगा. आणि जर समोरचा तुम्हाला प्रतिसाद देत नसेल अरे मांडने करून गेला तर मी नाही देत. अन्य भाषा नहीं बोला मैंने. आप खुद चाय कॉफी बना लें, फिर तुम्ही स्वतः चहा कॉफी बनवून घ्या. सामने वाला रिस्पॉन्स नहीं दे रहा, समोरचा प्रतिसाद देत नाही, आप बनाए. तुम्ही बनवा. याद रखें कब फूटेगा वापस. लक्षात ठेवा कप फुटू शकतो. जब चाय देने जाएंगे आप जेव्हा चाय देण्यासाठी जाल शायद कप फूटे कदाचित कप फुटेल और फिर आप भी एकदम भड़कना नहीं है. आणि मग तुम्हाला लगेच भडकायचं मैं नाही. इतना प्रेम से चाय लेके आया, मेरा इज्जत नहीं है क्या कुछ? आणि मी एवढा प्रेमाने चहा घेऊन आला, काय इज्जत आहे की नाही? मेरी इज्जत है कि नहीं? माझी काय इज्जत आहे की नाही? हम फिर वापस भड़का, परत भडकले, वापस नीचे जाओ परत जा और एक डजन कप बसी लेके आ जाओ. आणि डझनभर कप बशी घेऊन या. फूटने वाले 15 दिन. 15 दिवसात फुटतात ते. शांत रहो. शांत राहा. कितना फूटते हम भी देखते हैं, किती फुटतात आपणही पाहू. लेकिन इसके लिए आपको प्रभु का अनुग्रह चाहिए. पण त्यासाठी तुम्हाला देवाची कृपा हवी आहे. प्रभु का अनुग्रह चाहिए. देवाची कृपा हवी आहे. थैंक यू लॉर्ड. प्रभु धन्यवाद. 1 डजन कप बसी लाने के लिए. 1 डझन कप बशा आणण्यासाठी. आज 6 तो पक्का टूटेगा. 6 तर नक्की तुटणार आहेत. संयम रखें. संयम ठेवा. इसलिए प्रभु का स्वर्ण नियम क्या है? म्हणून परमेश्वराचा सुवर्ण नियम काय आहे? याकूब 1:19 के अंदर, याकूब 1:19 मध्ये सुनने के लिए तत्पर, ऐकण्यासाठी तत्पर, बोलने के लिए धीरा बोलण्यासाठी धीमा, और धीर बोलने में धीर बोलण्यामध्ये धीर और क्रोध में धीमा. आणि क्रोधामध्ये धीमा. लेकिन हमारा सब उल्टा है. पण आमचं सगळं उलट आहे. ये प्रभु का स्वर्ण नियम है. हे परमेश्वराचा सुवर्ण नियम आहे. इस बात को आप और मैं सीखें. ही गोष्ट तुम्ही आणि मी शिकून घ्यावी. तो आइए आज हम प्रभु के हाथ में आए तर मग या आज आपण परमेश्वराच्या हातामध्ये येऊयात और प्रभु को अपने हाथ में समर्पित करें. आणि प्रभूला नव्यानं समर्पित होऊयात. क्रोध ये शत्रु का षड्यंत्र है. क्रोध हे शत्रूचं एक षड्यंत्र आहे. ये क्रोध की वजह से बिजनेस टूट जाते हैं. आणि ह्या क्रोधामुळं व्यवसाय तुटतात. ये क्रोध की वजह से संबंध टूटते हैं. या क्रोधामुळे संबंध तुटतात. ये क्रोध की वजह से नुकसान और हानियां होती आणि हैं. या क्रोधामुळे नुकसान आणि हानी होतात. और ये शैतान के षड्यंत्र है. आणि हे सैतानाचं षड्यंत्र आहे. ये शैतान की चाल है सैतानाची चाल जो आहे हमें फंसाता है जे आम्हाला फसवतो और प्रभु का जीवन नहीं आने देता. आणि प्रभूचं जीवन आमच्यामध्ये येऊ देत नाही. तो आज फैसला करें. आज मग आज आम्ही निर्णय घेऊया. जो भी मुझे सुन रहे हैं, जे कोणी मला ऐकत आहेत हम फैसला करें. आज आम्ही निर्णय घेऊयात. क्रोध को मेरे ऊपर हावी नहीं होने दूंगा. क्रोधाला माझ्यावरती हावी होऊ देता कामा मैं नये. क्रोध के ऊपर नियंत्रण करूंगा. तर मी त्या क्रोधावर नियंत्रण करणार पवित्र आहे. आत्मा की सहायता से, पवित्र आत्म्याच्या सहायतेने, परमेश्वर के वचनों के द्वारा. परमेश्वराच्या वचनांच्या द्वारे आज यहाँ से आप एक प्रण लेकर जाएं. आज इथून तुम्ही एक पण घेऊन जा. फिर ऐसा ना होने पाए. पुन्हा असं होता कामा नये. पुराना स्वभाव बाहर ना आए. जुना स्वभाव बाहेर येता कामा नये. हम यीशु में नई सृष्टि हैं आम्ही येशूमध्ये नवीन सृष्टी आहोत. और जिस सृष्टि में शांति प्रस्थापित है, आणि ह्या सृष्टीमध्ये शांती प्रस्थापित आहे. नई सृष्टि में शांति है. नवीन सृष्टीमध्ये शांती आहे. नई सृष्टि में आनंद है. नवीन सृष्टीमध्ये आनंद आहे. नई सृष्टि के अंदर आशीष है. आणि नवीन सृष्टीमध्ये आशीर्वाद आहेत. मैं नई सृष्टि हूँ. मी नवीन सृष्टी आहे. मैं पुराना हो गया है. आणि जुनं ते होऊन गेलंय. मेरे पुराना चीज का मेरे पे कोई भी प्रभाव नहीं होगा. आणि जुन्या गोष्टीचा कुठलाही प्रभाव माझ्यावर असणार नाही. मेरे ऊपर पवित्र आत्मा का प्रभाव तर होगा. माझ्यावर पवित्र आत्म्याचा प्रभाव असणार आहे. इस बात को हम सीखें. हे गोष्टी आम्ही शिकायला पाहिजे. तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? ये गाना गाने से नहीं होगा. आणि हे गाणं गायल्याने नाही होणार आहे. मेरी क्या अपनी चाहतों से, एक गाना है, अपनी चाहतों से मुझे भर दे, है ना. मेरे अंदर अपने प्रभु भरना चाहता है आदत को, पर हम आदत बदलना नहीं चाहते. प्रभु भरना चाहता है, प्रभूची इच्छा आहे आम्हाला भरण्याची. नई आदत से भरना चाहता है. आणि तो नवीन गोष्टींनी भरू इच्छितो, लेकिन नवीन हम- सवयींनी भरू इच्छितो. हम तैयार नहीं है पण आम्हीच तयार नाही आहोत पुरानी आदतों को छोड़ने के लिए. दुसऱ्या ज्या आमच्या जुन्या सवयी आहेत ते सोडण्यासाठी. अभी भी है तंबाकू, आहे अजूनही तंबाखू. अभी भी है एक घुट्टी 90 80, अभी भी है जीप पे बैठा हुआ है, अजूनही जिभेवर बसलेलाच आहे. आग बसलीच आहे.
आग बसलेली आहे. प्रभु का वचन कहते जीभ एक आग है. प्रभूचं वचन असं सांगतं जीभ ही आग आहे. अभी लगा के दिखाता आग, रुक. आत्ताच आग लावून दाखवतो, थांब. जब भी आग भड़के, जेव्हा आग भडकेल, पानी है ना, पाणी आहे ना, सर पे पानी डाल लेना, डोक्यावर पाणी ओतून घ्या, ठंडे हो जाओगे. थंड व्हा. हम प्रभु के लोग हैं. आम्ही देवाचे लोक आहोत. शांति दाता वो है. तो शांतीदाता परमेश्वर आहे. अगर मेरा प्रभु शांति दाता है जर माझा प्रभू शांतीदाता आहे तो मैं भी शांति दाता तर हूं. मी देखील शांतीदाता आहे. इसलिए प्रभु ने कहा आणि म्हणून प्रभू म्हणतो मेरी शांति माझी शांती आपके विचारों में, आपके हृदय में हमेशा बनी रहे. तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या हृदयामध्ये सदोदित असावी. हमेशा नेहमी परिस्थितियों में, परिस्थितीयांमध्ये क्रोध की जैसे बातों में. आणि क्रोध आणणाऱ्या गोष्टींमध्ये कहाँ गई शांति? कुठे गेली शांती? शांति को बाद में देखते, पहले इस अशांत को देखता हूँ. शांतीला नंतर बघतो, पहिले ह्या अशांतीला बघतो. नहीं करना. यीशु के जैसा स्वभाव रखना. येशूचा स्वभाव. यीशु ने क्या कहा? येशू काय म्हणतो? सब होने के बाद सर्व होणे झाल्यानंतर उसकी पूरी इज्जत निकाल दी यीशु की. पूर्ण इज्जत त्याची उतरवली. पूरा 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 यीशु मसीह को पूरा जितना बेइज्जत करना चाहते थे उतना बेइज्जत यीशु मसीह को आणि किया. अतिशय त्याची बेइज्जती त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची करण्यात आली. और यीशु मसीह क्रूस पर गए आणि येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेले और कहा, आणि म्हटले, हे पिता, हे पित्या, इन्हें क्षमा कर. यांना क्षमा कर. इन्हें समझता नहीं क्या कर रहे हैं. त्यांना कळत नाही हे काय करतात. प्रभु ने क्षमा कर दिया. प्रभूने त्यांना क्षमा केली. और हम उस जगह होते, आणि जर आम्ही त्या जागी असलो हम असतो, क्षमा नहीं कर पाते, आम्ही क्षमा करू शकलो नसतो, हम भड़क जाते. आम्ही भडकलो असतो. यीशु मसीह ने कहा, येशू ख्रिस्त म्हटला, अगर मैं चाहूं, जर मला असं वाटलं, एक कितना उसने बोला, पलटन है, पलटन. अगर एक आवाज दूंगा ना, मेरी पलटन तैयार है युद्ध करने के लिए. आणि एक आवाज दिला ना तर माझा सैन्य तयार आहे लढण्यासाठी. और प्रभु के सैन्य के सामने कौन खड़ा हो सकता आणि है? परमेश्वराच्या सैन्यासमोर कोण उभे राहील? अगर यीशु वहां आवाज देता, आणि जर येशूने आवाज दिला असता, वहां कि स्वर्ग की सेना वहां पे तर खड़ी हुई थी. स्वर्गाची सेना त्या ठिकाणी उतरून आली लेकिन असती. यीशु मसीह की परमिशन के बगैर उन्होंने कुछ नहीं किया. पण येशूच्या परवानगीशिवाय त्यांनी काही केलं नाही. यीशु मसीह शांत थे. येशू मसीह शांत होते. यीशु मसीह शांत थे. ते शांत होते. स्वर्ग शांत हो गया. स्वर्ग शांत झाला. और बल्कि स्वर्ग वहां पे खड़ा हुआ था लड़ाई करने के लिए. जेव्हा की पूर्ण स्वर्ग त्या ठिकाणी उभा होता लढण्यासाठी, यीशु की परमिशन के लिए. येशूच्या परवानगीसाठी. इसलिए यीशु ने कहा, आणि म्हणून येशू वहां म्हणतो, खड़ा हुए हैं, पलटन खड़ी हुई है. तिथे सैन्य उभं आहे. अगर मैं चाहूं तो अभी अभी वो लड़ाई सकता. आणि मला असं वाटलं तर आत्ता युद्ध जुंपू शकतं, लेकिन नहीं, पण नाही. नहीं. नाही. मेरा पिता शांति दाता है. माझा पिता शांतीदाता मैं परमेश्वर, भी शांति दाता. मी पण शांतीदाता आहे. और हम उसके बच्चे हैं. आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. हम भी शांति निर्माण करने वाले. आम्ही देखील शांतता निर्माण करणारे असावेत. आमेन. आमेन. क्रोध नियंत्रण नहीं करना चाहिए हम पर. क्रोधाने आमच्यावर नियंत्रण ठेवू नये, हम उसके पर नियंत्रण तर करें. आम्ही त्याला नियंत्रित करावं. हम उसके गुलाम नहीं हैं. आम्ही त्याचे गुलाम नाही आहोत, हम उसको गुलाम बनाएंगे. तर आम्ही त्याला गुलाम बनवायचं. हम उसको गुलाम बनाएंगे. आम्ही त्याला गुलाम ये बनवायचं. कब बनेगा? आणि हे केव्हा होईल? जब परिस्थितियां आएंगी, जेव्हा परिस्थित्या येतील, क्रोध जैसी परिस्थितियां आएंगी, क्रोधमय अशा परिस्थित्या येतील, तब हमें दिखाना है आणि तेव्हा आम्हाला दाखवून पवित्र द्यायचं आत्मा की मदद से. पवित्र आत्म्याच्या मदतीने. हम तैयार हैं. आम्ही तयार आहोत का? आमेन. शत्रु की योजना शत्रूच्या योजना आहेत क्रोध में रखना. क्रोधामध्ये ठेवणं. प्रभु की योजना प्रभूची योजना शांति में रखना. शांततेत ठेवणं. प्रभु की योजना शांति में रखना. प्रभूची योजना आहे शांती ठेवणं. शांति नगर में रहने से शांति नहीं होती. शांतीनगरमध्ये राहिल्याने शांती येणार नाही. बंगले का नाम शांताई से शांति नहीं आती. बंगल्याचं नाव शांताई ठेवल्याने शांती येणार नाही. ये शांति प्रभु देता है. ही शांती प्रभू देतो, सच्ची शांति प्रभु देता आणि खरी शांति प्रभू देतो, है और ये इस घर में देगा. आणि तो या घरामध्ये देईल. हम तैयार हैं. आम्ही तयार आहोत का? तो आइए कुछ देर हम प्रार्थना करें. या मग काही वेळा मी प्रार्थना ऐसी करूया. कौन सी सिचुएशन है मेरे जीवन में, अशी कोणती परिस्थिती आहे माझ्या जीवनामध्ये, मेरा कौन सा स्वभाव है माझा कोणता स्वभाव आहे जो बार बार चिढ़ता है जो वेळोवेळी चिडतो और क्रोधित हो उठता है. आणि क्रोधित आइए होतो. उसको आज ढूंढें. या आम्ही त्याला शोधूयात. अगर आप चाहते हैं खड़े हो जाएं, आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी उभे राहावं, आप खड़े हो सकते तर हैं. आपण उभं राहू शकतो. अगर आप चाहते हैं कि आप बैठे रहें, तुम्हाला असं वाटतं मी बसून राहावं, आप बैठ के प्रभु के पास में आ सकते तर हैं. तुम्ही बसून देखील प्रभूकडे येऊ शकता. आप जहाँ कहीं भी हैं, तुम्ही जिथे कुठे आहात, जो मुझे सुन रहा है, जे कोणी मला ऐकत आहे, आज जहाँ भी हैं, आज जिथे कुठे आहे, आइए प्रभु के हाथों में आ या जाएं. आपण प्रभूच्या हातामध्ये येऊयात. एक गीत के द्वारा समर्पण करें आणि एका गीताद्वारे आम्ही समर्पण करूया और इस बात को ढूंढें हम, आणि ती गोष्ट आम्ही शोधूयात. किस वजह से मेरे जीवन में मैं क्रोधित हो उठता हूँ. कुठल्या कारणामुळे माझ्या जीवनामध्ये मी क्रोधामध्ये येतो. उसे प्रभु के सामने लाएं. आणि ती गोष्ट आम्ही प्रभू समोर आणूयात.
और वो हमें ट्रीटमेंट देगा, वो हमें चलाएगा, वो हमें नियंत्रित करेगा। आणि त्याने आम्हाला नियंत्रित करावं. कितनी बार मेरे जीवन में मैंने शांति को भंग किया है, कितीतरी वेळा माझ्या जीवनामध्ये मी शांती भंग करून बसलो. कितनी बार मेरे परिवार के अंदर शांति भंग हुई, आणि कितीतरी वेळा माझ्या कुटुंबामध्ये शांती भंग झाली. मेरे बिजनेस में, मेरी नौकरी में मेरे रिश्ते टूट गए हैं, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या नोकरीमध्ये माझे नातेसंबंध तुटले गेले. मेरे परिवार में मेरे रिश्ते टूट गए माझ्या कुटुंबामध्ये माझे नातेसंबंध तुटले गेले. एक क्रोध की वजह से, ह्या क्रोधामुळे, मेरे स्वभाव की वजह से. माझ्या स्वभावामुळे. अभी भी वो पुराना मनुष्य जाग उठता है, अजूनही तो जुना मनुष्य जागृत होतो. वो समझदार नहीं है, जो समजदार नाहीये वो मूर्खता की बातें करता तो है, मूर्खतेच्या गोष्टी करतो वो दूर लेकर जाता है. आणि तो आम्हाला दूर घेऊन जातो. और शैतान की बड़ी चाल है, आणि शैतानाची मोठी चाल आहे. ये क्रोध जो है, इसको ईगो प्रॉब्लम है. आणि हा जो क्रोध जो आहे ना, तो एक प्रकारचा गर्व तो समस्या आहे. ये झुकता नहीं है, आणि तो झुकत नाही. गर्व है इसके अंदर. त्याच्यामध्ये गर्व आहे. मैं क्यों झुकूं, मी का झुकू, मैं क्यों छोटा बनूं, मी का लहान बनू, मैं क्यों किसके सामने हाथ फैलाऊं, मी का कोणासमोर हात पसरू, मैं क्यों नम्र बनूं. मी का नम्र बनू. ये गर्व का दर्शक है, हे गर्वाचं दर्शक आहे. ये झुकता नहीं है. आणि हे झुकत नाही. आज यीशु मसीह हमें सिखाते हैं आज येशू आम्हाला शिकवतो कि हम नम्र बने, की आम्ही नम्र बनावं. आइए हम प्रार्थना करें, इस समय गीत के द्वारा प्रभु को समर्पण करें. आणि एका गीताद्वारे आम्ही नव्यानं परमेश्वराला समर्पित होऊया. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को पाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मेरे पिता, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, चाहतों को भर दे. मैं तुझको पसंद आऊं, मेरे यीशु, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंद आऊं, मेरे पिता, मैं तेरे दिल को मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्जी को. मेरे पिता, मैं ना करूं पवित्र आत्मा काम कीजिए. दौड़ूं तेरी मर्जी को. लग जाए सीलत तेरी, तेरे फल मुझ में आ कुछ जाए. और ना उभर जाए, तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं. मेरे यीशु, ऐसा मुझको बना,
ओ मेरे खुदा, ऐसा मुझको बना, तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना दूं। ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। पवित्र आत्मा के फल आ मेरे जाए। अंदर तेरी चाहतों को भर दे। मेरे खुदा, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। मेरे यीशुआ, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। प्रभु हम क्षमा मांगते हैं इन सब बातों के लिए। ये एक विनाशक पाप है प्रभु, जो कई बार मेरे जीवन में मैंने किया है, लेकिन आज तूने समझाया, उसके लिए धन्यवाद। मैं मेरे खुद की शक्ति से नहीं कर सकता प्रभु इन बातों को नियंत्रण, ना तो बल से ना मेरी शक्ति से प्रभु, पर आपके आत्मा के द्वारा कार्य सिद्धि होगा प्रभु। मुझे आपकी ताकत की जरूरत है, मुझे आपके बल की जरूरत है प्रभु। धन्यवाद यीशु, मुझे सहाय करना प्रभु आप। धन्यवाद। आइए समय प्रार्थना करें हम। प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो। पुन्हा एकदा तुझ्या दासाच्या द्वारे प्रभूजी तुझ्या वचनामधून तू आम्हाला शिकवलं पित्या की आम्ही कशा प्रकारे आमच्या क्रोधावरती नियंत्रण ठेवा प्रभूजी। बऱ्याचदा प्रभूजी बापा कळत न कळत पित्या परमेश्वर बापा क्रोधामध्ये येऊन प्रभूजी चुकीच्या निर्णयांच्या द्वारे प्रभू आम्ही स्वतःहून आमच्या जीवनामध्ये रोष ओढवून आणतो प्रभू। आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही स्वतः समस्या निर्माण करून घेतो पित्या। आज आम्ही नव्यानं तुझ्या हातामध्ये समर्पित होतो माझ्या प्रभू आणि म्हणतो पित्या या मनाचा या विचारांचा प्रभूजी बापा या भावनेचा प्रभू तू विशेष करून ताबा घे पित्या आणि म्हणतो परमेश्वर बापा आमच्यामध्ये तू वसला जाऊ दे प्रभूजी। आमच्यातला जुना स्वभाव निघून जाऊ दे पित्या आणि प्रभू जसं परमेश्वर बापा नवीन सृष्टी प्रभू बापा आम्ही असं व्हावं असं तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर परमेश्वर बापा। बापा आमची बुद्धी आमची क्षमता प्रभूजी आमचं नियंत्रण प्रभूजी आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू। पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य कर पित्या आणि तू आम्हाला एक नवीन मनुष्य कर प्रभूजी आपा। सर्व क्रोध प्रभूजी आपा हो सर्व राग प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे प्रभूजी आणि त्या शत्रू सैतानाची कोणतीही चाल हो प्रभूजी कुठलंही क्रोधाचं षडयंत्र आमच्या विरोधात प्रभूजी कार्यरत होऊ देऊ नको प्रभूजी। तर प्रभू तू आमच्यामध्ये वसला जाऊ दे, तुझ्या पवित्र आत्म्याची फळं आमच्याद्वारे निघू देत अशीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो पिता। तू दया कर, तू कृपा कर प्रभू। प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या, आमेन।